नमस्कार. मी तन्मय गोखले. BOT तर्फे तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मुलाखतीपूर्वी मी एक गोष्ट तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो, की आपलं एखादा प्रवास वर्णन वगैरे असेल किंवा आपला एखादा अनुभव असेल, तर तो आपण आपल्या मातृभाषेतनं जास्त चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकतो. सो आतापर्यंतशी पण आमचं तसंच बोलणं झालं होतं आणि ते आपण म्हणाला होतं, की मला मराठीतून माझे अनुभव शेअर करायला जास्त आवडेल. सो आपण हे आजचं सेशन आज मराठीतून करतोय. अ, आपण लगेचच मुलाखतीला सुरुवात करूया कारण इंट्रोडक्शन ऑलरेडी प्रथमेशने आपल्याला दिलेलं आहे मॅडम बद्दल. आपण सर्वजण ऍक्च्युली लहानपणापासूनच आपल्या घराच्या आजूबाजूला किंवा बॅकयार्डमध्ये म्हणा लहानपणापासून आपण पक्षी बघत असतो वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कलर्समुळे म्हणा किंवा त्यांच्या ऍक्टिव्हिटीजमुळे आपण सगळेजण बर्ड्सकडे आकर्षित होत असतो कंटिन्युएशनमध्ये. पण बर्ड वॉचिंगची सुरुवात म्हणायची तर साधारण आपण एक छंद म्हणून बर्ड वॉचिंग करत असतो किंवा काही जण अभ्यास म्हणून करत असतात. तर बर्ड वॉचिंग म्हणजे आपण जेव्हा त्याचं सायंटिफिकली म्हणा किंवा त्याचा पर्टिक्युलर ओळख म्हणा किंवा असं पक्षी ओळखायला सुरुवात होते आपली एखाद्या गोष्टीपासून वगैरे आणि मग आपण त्याच्याकडे वेगळ्या नजरेने बघायला लागतो. तर मॅडम तुम्हाला एक मला सर्वात प्रश्न असाच आहे की बर्ड वॉचिंगची सुरुवात ऍक्च्युली कधी तुम्ही सुरू केली आणि कशी काय झाली? ऍक्च्युली मला वाटतं 94 साली असेल. मी एका कॅम्पला गेले होते सांगलीच्या जवळ दाजीपूर राधानगरीला. मी त्या काळी सांगलीमध्ये राहत असे काही काळ. तर त्यावेळेला माझ्या मुली लहान होत्या, मग काहीतरी ऍक्टिव्हिटी पाहिजे म्हणून मी म्हटलं चला आपण जाऊया या कॅम्पला. आधी मुली तयारच नव्हत्या, पण जरा मी थोडासा कंपल्सन केलं आणि नेलं त्यांना. आणि माझा स्वतःचं जे काही आधीचं आयुष्य होतं ते सगळं घरातलं होतं. म्हणजे घरात बसून काही उद्योग करणं किंवा काही शिकणं. त्यामुळे बाहेरचं जग हे फारसं मला माहिती नव्हतं. आणि तिकडे गेल्यानंतर पायी गवा बघितला आणि बऱ्याच गोष्टींची ओळख झाली. झाडं कुठली, पानं कुठली, फुलं कुठली, किडे कुठले. आणि त्यावेळेला आपले साऊंड रेकॉर्डिस्ट शरद आपटे हे आमचे ग्रुप लीडर होते. आणि तिथे एक पक्षी होता काळ्या रंगाचा, लाल चोच होती. मी म्हटलं, "अरे, हा तर कावळा नाहीये आणि हे काहीतरी वेगळं दिसतंय प्रकरण." कारण कावळे आणि चिमण्याशिवाय मुंबईतल्या लोकांना आणि शहरातल्या लोकांना बाकी काही माहिती नसतं. सो ते त्याच्यावरती आलेच की नाही हा ब्लॅकबर्ड आहे म्हणून. म्हटलं, "अरे च्या! असा पण काही पक्षी असतो का?" आणि मग असा हळू इंटरेस्ट निर्माण झाला. आणि मग मुंबईला आम्ही परत आल्यानंतर BNHSचे मी जरा चौकशी केली काय आहे, कसं आहे ते. त्यामुळे ऑर्निथॉलॉजीचा कोर्स केला. तो साधारणतः त्याच्या आधी मी एक नेचर क्लब फॉर्म केला होता. पण तो नेचर क्लब बेसिकली वाईल्ड लाईफ इंटरेस्ट निर्माण करायला आणि निसर्गाची माहिती देण्यासाठी म्हणून फॉर्म केला होता. त्याच्यामध्ये बर्ड वॉचिंग ॲज सच काही नव्हतं. बुलबुल सारखे बेसिक जे काही पक्षी आपल्याला जवळपास दिसू शकतात त्याच्याबद्दलच माहिती जास्ती सांगायची. त्यामुळे ते झाल्यानंतर मला 1-2 जणांनी सांगितलं, "तुम्ही BNHS का जॉइन करत नाही? तिथे कोर्सेस असतात." त्यामुळे मी तो कोर्स जॉइन केला आणि एका कॅम्पला ऑर्बिटला कॅम्प होता आमचा नेलेला. डॉक्टर दीपक आपटे होते त्यावेळेला आमचे ग्रुप लीडर. आणि त्यावेळेला माझी मनोज शर्मा रामनगरचे, की त्या काळामध्ये एक्सपर्ट बर्ड वॉचर, गाईड आणि असं त्यांचा व्यवसायच होता तो. त्यांची ओळख झाली. आणि नंतर मी ॲज युजुअल जसे वाईल्ड लाईफ कॅम्प करते तसे वाईल्ड लाईफ कॅम्प्स मी कॉर्बेटमध्ये नेले. आणि मग लक्षात आलं की नाही बाबा हे कॉर्बेटमध्ये काहीतरी खूपच भरमसाठ पक्षी आहेत. हे आपण ग्रुपमध्ये नेऊन काही आपल्याला सगळे पक्षी काही ओळखता येणार नाहीत. मग मी फॅमिली बरोबर, मिस्टरांबरोबर अशी मनोज शर्मांबरोबर फिरले. आणि मग त्या व्यक्तीनी, मनोज शर्मानी मला इतकं मायन्यूटली फरक सांगितले. म्हणजे फॉर एक्झाम्पल मिनी वेट्स त्या कशा ओळखायच्या,
सनबर्ड्स ते कसे ओळखायचे? कारण हिमालयन बर्ड्स किंवा हिमालयन फुटहिल्स मधले बर्ड्स हे इतके मायन्यूट हे असतात. जेव्हा सुरुवातीला नवीन तुम्ही बर्ड वॉचिंग म्हणून सुरू करता त्यावेळेला तुम्हाला कळत नाही एक्झॅक्टली काय बघायचं. त्यावेळेला मला मनोज शर्मानी हे सगळं ज्ञान दिलं आणि त्याच्यानंतर त्याच्याबरोबर भरपूर मी ट्रिप्स केल्या सुरुवातीला. आणि माझ्याकडे अर्थातच कॅमेरा अगदीच बेसिक असल्यामुळे मी आधी तर बायनॉक्युलरनीच बर्ड वॉचिंग आणि त्याचे व्यवस्थित डिटेलिंग वगैरे असं करत असे. आणि ते मला लाईफ लिस्ट वगैरे हा काही प्रकार नव्हता. त्यामुळे जो काय पक्षी दिसेल त्याचा नीट अभ्यास करणं आणि तो कसा दिसतो त्याची हॅबिट काय वगैरे सगळं करणं हे मी मनोज शर्मांकडनं शिकले. हरकिरत सांगांचा मला उल्लेख करावासा वाटतो. कारण हे सुद्धा एक अत्यंत व्यक्तिमत्व आहे बर्ड वॉचिंग मधलं एक्सपर्ट. आणि त्यांनी मला बर्ड वॉचिंग कसं करायचं नाही हे शिकवलं. कारण सुरुवातीला कसं होत असे की जेव्हा आपण बर्ड वॉचिंग मध्ये नवीन असतो त्यावेळेला ज्या वेळेला मिक्स हंटिंग पार्टी येते त्यावेळेला आपण इतके एक्साइट होतो की इकडे बघू का तिकडे बघू. हे मला ओरडायचे सतत. मी पण त्यांच्याबरोबर भरपूर ट्रिप्स केल्या. ते मला ओरडायचे की नाही एक पेर आहे ना, एक पेर आहे ना. आणि एक तू नीट पक्षी बघ. तुला जर तो त्यावेळेला ओळखत नसेल तर तू स्केच काढ. आता माझ्याकडे ती स्केचेस खरी मला सापडली नाही. मी काढणार होते पण केव्हा तरी मी ती फेसबुकवरती शेअर करीन. पण ती मी स्केचेस केली आणि त्यांनी मला कसं एक्साइट व्हायचं नाही आणि कसं बर्ड वॉचिंग करायचं नाही हे मला त्यांनी शिकवलं. तसंच मुंबईच्या आसपास मी बर्डिंग करायला आदेश मयुरेशनी मला सी बर्ड्स मध्ये शिकवले. रॅप्टर्स डॉक्टर वैभवनी शिकवले. आणि नंतर अगदी महत्वाचं म्हणजे जी आपले बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स आणि बर्डिंग हॉटस्पॉट्स नॉर्थ ईस्ट मधले आहेत तिथे शशांक आणि सौरभ. आता यांच्याशिवाय माझं पानच हलत नाही असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यांनी मला भरपूर सारं ज्ञान दिलं. आणि अशी माझी सुरुवात झाली बर्ड वॉचिंगला. आणि सुरुवातीला खरोखरच माझं बर्ड वॉचिंग होत असे. आता मी अगदी नम्रपणे असं नमूद करू इच्छिते की आता थोडंसं ट्विचिंग सुरू झालंय. म्हणजे पक्षी बघायचा फार फार तर 2 दिवस बघायचा आणि नंतर नंतर निघून यायचं. त्यामुळे आता ट्विचिंग सुरू झालंय. पण बर्ड वॉचिंग ऍज सच जसं सुरुवातीच्या काळात झालं तसं आता होत नाही. हे प्रामाणिकपणे नमूद केलं पाहिजे. ओके, ओके. नक्कीच आपल्याला बऱ्याच एक्सपर्ट्सची वगैरे मदत होतेच अशा वेगवेगळ्या भागात वगैरे गेल्यानंतर. बरोबर. आणि हे तुम्ही एकदम महत्त्वाचं सांगितलंस की कुठलीही गोष्ट करू नये बर्ड वॉचिंग करताना बेसिकली. कारण ते आपल्याला सर्वात पहिले माहिती असलं पाहिजे की आपण खूप कन्फ्युज होतो बर्ड वॉचिंग करताना की भरपूर एखाद्या पक्ष्यांचा ग्रुप वगैरे आला तर कुठल्या पक्षाकडे फोकस करा वगैरे. तर याचा बरोबर. नक्कीच तुम्हाला खूप फायदा झाला असेल नंतर. हो. कारण इनिशियलीच तुम्हाला मनोज सरांसारखे गायडन्स मिळाला त्यांचा. त्यामुळे हो. भरपूर फायदा झाला असेल. हो. अजून एक महत्वाचा प्रश्न की आता तुमची ही 1149 एवढी मोठी लाईफ लिस्ट आहे. तर यासाठी तुम्हाला बऱ्याच वेगवेगळ्या भारताच्या भागांमध्ये फिरावं लागलं असेल. हो. सो नॉर्थ ईस्टला वेगळे पक्षी सापडतात. आपल्याकडे वेस्टर्न हो. घाट्सला वेगळे हो. पक्षी आहेत. तो हो. असे तुम्ही भारतातली साधारण किती राज्य कव्हर केली आणि अजून कुठला भारताचा भाग बाकी आहे का अजून कव्हर करायचा? ऍक्च्युली हा प्रश्न थोडासा गमतीदार आहे. कारण भारताचा कुठला भाग कव्हर करणं आणि कुठला भाग नाही करणं हे तिथल्या पक्ष्यांच्या संख्येवर अवलंबून राहतं. एक कारण आपल्याकडे बर्डिंग हॉटस्पॉट्स म्हटले तर जास्ती नॉर्थ ईस्ट मध्येच आहेत. म्हणजे पक्ष्यांची संख्या जास्ती आहे. त्यामुळे इथले काही पक्षी आपले संपून झाले बघून की मग दरवेळेला असं होतंच. कितीही तुम्ही म्हटलं की नाही एकाच भागामध्ये आपण जास्ती बर्डिंग करूया. पण असं होतंच की नाही आपल्याला अजून काहीतरी नवीन बघायचंय. त्यामुळे नॉर्थ ईस्ट हा भागच असा आहे की तुम्ही त्याच्या प्रेमातच पडता. त्यामुळे तुम्ही एका ठिकाणी तुम्हाला अनेक वेळेला जावं लागतं. ह्याचं कारण असं आहे की स्लेटर मोनाल बघायचा असेल तर तुम्हाला एप्रिल आणि मे मध्ये जाऊन तो नाही दिसत पटकन. तो नोव्हेंबरमध्ये गेला तरच दिसतो. मी मिश्मी हिल बद्दल बोलतेय. मिश्मी हिल मध्ये अनेक वेळेला गेल्यानंतर सुद्धा मला अजून स्लेटर मोनाल दिसलेला नाहीये. तसंच वलॉंगला 3 फेऱ्या झाल्या पण मला अजून डर्बियनचा पॅराकिट नाही दिसलेला. तो एप्रिल मे मध्येच जावं लागतं. त्यामुळे
एकाच ठिकाणी ह्या अनेक फेऱ्या झाल्यामुळे बाकीची राज्य दुर्लक्षित होतात, हे तितकंच खरं आहे. माझं ओरिसा नाही अजून झालेलं. ओरिसाला मॅनग्रोव्ह पिट्टा बघायचा आहे, तो राहिलेला आहे. बाकी झारखंड नाही झालेलं. बाकी बरचसं झालंय कव्हर असं म्हणायला हरकत नाही. पण ओरिसा हे मेन राहिलंय खरं माझं. पण होईल ते केव्हातरी. अजून एवढ्या घाईने मला संपायला जरूर वाटत नाही. कारण काहीतरी थोडंसं ठेवावं असं वाटतं आणि मला निदान असं माझ्या लक्षात आलंय, की त्या भागातला एक पक्षी तरी माझा राहतोच आहे. आणि राहतोच आहे अशा अर्थी राहतोय, की योग आहे म्हणायचा तो, की नाही मला मिळत आहे. तो म्हणतोय, की "मी नाही तुम्ही परत ह्या ठिकाणी या, ह्या ठिकाणी या." त्यामुळे खूप वेळेला खूप एक जागा पालथी घालून पण राहतायत गोष्टी काही-काही आणि काही-काही इतके सिंपल बर्ड्स येतात त्यामुळे तुम्हाला असं तुम्ही सांगूच शकत नाही. आता माझा ब्लाइट्स पिपिट हा इतक्या उशिरा झाला लाईफवर आणि खरा तर तो काही एवढा अवघड पक्षी नाहीये. पण त्याच्याकडे फारसं लक्ष दिलं गेलं नाही. असे खूप सारे पक्षी असतात. आता फॉर एक्झाम्पल टेमिंग्स ट्रॅगोपॅन. मला वाटतं मी फोटो एक दिलेला आहे. तो टेमिंग्स ट्रॅगोपॅनचा फोटो असेल तर दाखवतोस का प्रथमेश? हो, बघूया आपण. मला मी तो पुढचा प्रश्न तोच आहे माझा ऍक्च्युली. तिथेच त्याच प्रश्नाकडे मी येणार आहे. कारण वर्ड्स आपले पेशन्स बघतच असतात बेसिकली, की बरोबर, किती वेळा तुम्ही ऍक्च्युली प्रयत्न करताय आणि एक ते म्हणजे बरोबर, काही काही भागात आपण जाणं इझी नसतं आणि आपण आपल्या वेळेनुसार पक्षी एक्सपेक्ट करू शकत नाही. म्हणजे काही काही पक्षी बरोबर, नॉक्टर्नल असतात, काही काही पक्ष्यांचं स्पेसिफिक हॅबिटॅट असतं. सो आपल्याला तिथेच जाऊन ते पक्षी बघावे लागतात आणि त्यांच्या बरोबर. काही पर्टिक्युलर वेळा असतात. तेव्हा आपण तिथे त्या परफेक्ट वेळेला आपण जर तिथे असू तरच आपल्याला ते पक्षी तेव्हा दिसतात. सो बरोबर. नक्कीच तुमचं पण याच्यात असं मी काही फेवरेट आता बर्ड्स असतील किंवा काही टेमिंग्स टेमिंग्स ट्रॅगोपॅनकडे आपण येऊया. टेमिंग्स हो, नक्कीच. ट्रॅगोपॅन हा तसा काही फार सोपा पक्षी नाहीये माझ्या माहितीनुसार. त्यामुळे तो पक्षी मला इतक्या इझिली दिसला. आम्ही इगल नेस्टमध्ये गाडीतनं मी एकटीच होते. बरेचदा मी एकटीनेच बर्डिंग केलंय. गाईड वगैरे पण कोणी नव्हता. ड्रायव्हर होता माझ्याबरोबर बिमल नावाचा. तर इगल नेस्टच्या टॉपला आल्यानंतर गाडीच्या समोरनं एक पक्षी गेला आणि मग एकदम स्ट्राईक झालं, की "अरेच्चा! हे टेमिंग्स ट्रॅगोपॅन तर नाहीये ना या अल्टिट्यूडला इतक्या उंचावरती जो दिसतोय तो." आणि नीट बायनॉक्युलरमधनं बघितलं आणि गाडी मी विमलला सांगितली, "गाडी बंद कर." गाडी बंद केली तर जो काही अंधुकसा मेल दिसला, तो टेमिंग्स ट्रॅगोपॅन होता आणि नंतर गाडी थांबल्यानंतर वरनं खाली हळू फिमेल आली आणि दबकत, दबकत, दबकत ती एका झुडपात थांबली. तर गाडी मला फोटो तर काढायचा होता. माझ्याकडे अर्थात त्यावेळेला कॅमेरा काही फार मोठा ॲडव्हान्स नव्हता. त्यामुळे जे जे काही मी पूर्वी फोटो काढले ते सगळे रेकॉर्ड शॉट्सच आहेत. तर त्यावेळेला मी तो चटकन फोटो काढून घेतला. मेल ऑलरेडी गेलेला होता. पण ही फिमेल टेमिंग्स ट्रॅगोपॅन माझ्या नशिबाने कारण इतका हा कठीण पक्षी आहे, असा पटकन इझिली नाही दिसत तो. आणि तो माझ्या नशिबाने इतका पटकन दिसला, की असं तुम्ही काही सांगू शकत नाही, की अ, केव्हा तुमच्या समोर लक आणि तुमचं नशीब धावून येईल ते. त्यामुळे टेमिंग्स ट्रॅगोपॅनची आठवण अगदी माझ्या हृदयात कायम राहील, की इतका विनासायास मला हा पक्षी बघायला मिळाला. त्याच्यानंतर मात्र मी कधीही परत टेमिंग्स ट्रॅगोपॅन बघितला नाही. ब्लाइट्स ट्रॅगोपॅनसाठी मी इतक्या वेळेला मिशमीला गेली आहे. पण ब्लाइट्स ट्रॅगोपॅनची फिमेल एकदा डोळ्यासमोरनं गेली. मेल काही अजूनही मला दिसलेला नाहीये. त्यामुळे असं हे खूप नशीब आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला सारखे-सारखे प्रयत्न करायलाच लागतात. आणि वेळ ही मगाशी तू म्हटल्याप्रमाणे जी ती आयडियल वेळ असते, ती वेळ जर जमली तर तुम्हाला ते पटकन सहज जमू शकतं. आपण नंतर ईगल नेस्टकडे आल्यानंतर हिमालयन वूड बद्दल मला सांगावसं वाटतंय. हिमालयन वूड त्याच ट्रिपमध्ये मला वाटतं ही 2006 किंवा 7 ची गोष्ट असेल. माझ्याबरोबर दोरजी नावाचा लोकल गाईड होता. ईगल नेस्टमध्ये त्यावेळेला तो होता. त्यावेळेला आम्ही काय तुम्ही विश करा आणि तुम्हाला मिळेल असं ती ट्रिप होती. त्याच वेळेला मला तो रेड पॅन्डा दिसला होता. कारण दोर्जीनी म्हटलं, की "अरे मॅडम आता रेड पॅन्डा दिसला तर काय होईल?" म्हटलं, "काय होईल? मजा येईल." आणि तो अक्षरशः अर्ध्या तासाने आमच्या डोळ्यासमोरनं खाली गेला. तो खाली जात असताना
योगायोगाने पुढच्या वळणावरती काहीतरी खुसखुस आवाज आला म्हणून आम्ही थोडस असं वर चढण होती. त्या चढणीच्या वर जाऊन बघितलं तर आऊल दिसलं आम्हाला. म्हटलं लगेच बायनोक्युलर डोळ्याला लावला तर हिमालयन वूड आऊल आणि बाजूला त्याची चिक्स होती 2 आणि इतक्या जवळ होतं ते हिमालयन वूड आऊल की पटकन बायनोक्युलरच्या फोकसमध्ये पण ते येईना म्हणून मी इतकी एक्साइट झाले होते. जरी शिकवण होती की एक्साइट नाही व्हायचं तरी ते व्हायला होतच. आणि इतकी एक्साइट झाले की मागे मागे करत मागे खड्डा होता मला दिसलाच नाही तो अजिबात. मी खड्ड्यात पडले आणि मला उठता येईना. दोर्जीने हात देऊन मला उठवलं आणि मग थोडीशी मागे जाऊन मग मला तो थोडासा फोटो काढता आला त्याचा. अर्थातच कॅमेरा माझा तेव्हा फार काही ऍडव्हान्स नसल्यामुळे त्यातल्या त्यात बरा आला फोटो. रेंज कमी होती त्यामुळे कॅमेरा आणि ह्याच्यामध्ये. अशी हिमालयन बुडावलीची गोष्ट आहे. ऍक्च्युली प्रत्येक जे काही असे पक्षी असतात ना त्याच्यामागे खूप साऱ्या गोष्टी असतात आणि त्या गोष्टी आपल्याला कायमच्या लक्षात राहतात. युन्नान नटाजची मला गोष्ट सांगायची आहे. युन्नान नटाज हा मी स्वतः त्याचं काही क्रेडिट खरं घेत नाहीये पण पहिल्यांदी तो मी बघितला मी आणि विनंदानी. कारण आम्ही गेलो होतो वलॉंगला आणि त्यावेळेला मला वाटतं 26 जानेवारी जवळ आलेली होती आणि वलॉंग बॉर्डर ही चायनाच्या जवळ येत असल्यामुळे आम्हाला खूप रिस्ट्रिक्शन्स होती. त्यावेळेला कॅमेरे दिसले, की आर्मी ऑफिसर्स यायचे आणि सांगायचे, की नाही फोटो काढणं अलाउड नाही. आम्ही त्यांना खूपदा सांगितलं होतं, की नाही बाबा आम्ही पक्ष्यांचे फोटो काढतोय, पण तरी ते सिक्युरिटीच्या कारणास्तव आम्हाला त्यांनी खूपच बंदी घातली होती. इतकी, की आम्हाला एकदा त्यांच्या कॅम्पमध्ये नेलं आणि माझ्याबरोबर मला वाटतं फुकण होता, पराग फुकण होता. पराग फुकणला त्यांनी बोलवलं आणि त्याची एसडी कार्ड काढून घेतलं आणि आम्हाला बघायचंय म्हणाले काय काढलंय ते आणि ते काढल्यानंतर त्यांनी दिलं परत म्हणाले हे तुम्ही काढलंय हे ठीक आहे पण परत इथे काही फोटो काढता कामा नयेत. त्यामुळे तो इतका वैतागला होता की तो गाडीतच बसून राहिला. तो म्हणाला मी आता उतरणारच नाही. म्हटलं अरे असं नको करू. आणि मग वाटेत ब्रेकफास्टला थांबलो. गाडीवरती ब्रेकफास्ट ठेवला आणि खात असताना एकदम ह्याच्यावर पाईनवरती एकदम ऍक्टिव्हिटी जोरात झाली. आणि म्हटलं काय आहे? काहीतरी वेगळं दिसतंय म्हणून बिनंदा आणि मी बघायला लागलो आणि एकदम ओरडलो, की "अरे नटाच आहे पण काहीतरी वेगळं आहे." अर्थात त्यावेळेला माझ्याकडेही कॅमेरा नव्हता कारण हातामध्ये प्लेट होती दोघांच्याही. पराग तर आतमध्येच बसला होता. त्याला मी बरोबर. त्याचा कॅमेरा चांगला होता. मी त्याला म्हटलं, "अरे तू बाहेर ये आणि ॲटलीस्ट रेकॉर्ड शॉट काढणं म्हणजे आपल्याला कळेल." कारण तो 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 जो ग्रुप आला होता त्याच्यामध्ये हा युन्नान नटाच होता आणि तो इतक्या 2-3 मिनिटात गेला, की कॅमेरा बाहेर काढणंच शक्य नव्हतं. बायनॉक्युलरने जेवढं बघता आलं तेवढं बघितलं. पण लगेच हा युन्नान नटाच हे कळणं इम्पॉसिबल होतं. त्यामुळे आमचे तर्कवितर्क सुरू झाले होते, की हे काय असेल? आणि मग त्याच्यानंतर ही बातमी बाहेर पडल्यानंतर पुढच्या येणाऱ्या ग्रुपनी मग ते फोटो-बिटो काढून तो युन्नान होता हे कन्फर्म केलं त्याच जागेवरती जाऊन. तर अशी युन्नान नटाची गंमत झाली. म्हणजे असे रेअर पक्षी असे तुम्हाला दिसतात त्यावेळेला तुमच्याकडे रेकॉर्ड शॉट करायला किंवा तो योग असतो. म्हणजे त्यावेळेला कॅमेरा तुमच्याकडे हातात नेमके काही हे नसतं अजिबात. कुठचा ऑरेंज नटाच म्हणताय? रेअर रेअर आवाज काहीतरी हे होतोय का? हा मॅडम तुम्ही कुठचा नटाच म्हणताय ते मला कळलं. युन्नान नटाच. हॅलो, आवाज येतोय का? हो हो. हो, येतोय येतोय मॅडम, तुमचा आवाज येतोय. हां. त्याच्यानंतर रेअर बर्ड्स मध्ये ऑरेंज बुलफिंच आहे, स्नोई थ्रोटेड बॅबलर आहे. हे नामदाफाला आम्हाला स्नोई थ्रोटेड बॅबलर साठी एवढ्या खेपा घालायला लागल्या आणि मी माझं तसं म्हणायला गेलं तर बर्डिंग खूप उशिरा सुरू झालं. त्यामुळे 50 नंतर बर्डिंग सुरू झाल्यामुळे तसं माझी माझी फिजिक तसं माझं काही खूप फिट वगैरे नाहीये. त्यामुळे मला थकायला लगेच होतं. आणि इतकं ते वर-खाली करायला लागलं, की मी दमले होते खरी म्हणजे. आणि माझ्याबरोबर गाईड होता पलाश. मग तो म्हणाला, की "नाही इथे स्नोई थ्रोटेड असू शकतो." म्हणून आम्ही मग फिशिंग केलं आणि काहीतरी दिसलं त्याला म्हणून त्यांनी मग कॉल केला. कॉल केल्यानंतर रिस्पॉन्ड केला आणि मला असा रेकॉर्ड शॉट मिळाला त्याचा. तसंच व्हाईट बेलिड हेरॉन 2005 साली इतक्या पहाटे 4:30 वाजता आम्ही उठून बघितलेला आहे. आणि त्याच्यानंतर परत मला काही तो व्हाईट बेलिड हेरॉन दिसला नाही.
असे काय काय पक्षी आहेत ते एक एकदाच दर्शन देऊन त्यांनी निघून गेलेले आहेत ते. अ, त्याच्यानंतर आपण एक्साइटिंग ट्रिप जर म्हणू किंवा कठीण, माझ्या दृष्टीने कठीण अशी ट्रिप म्हणूया की नारकोंडम. नारकोंडम आणि निकोबार. नारकोंडम हॉर्नबिल निकोबारचा ओके. निकोबार नारकोंडम हॉर्नबिल ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर ही ट्रिप तशी काही फार मोठी कठीण नव्हती माझ्या दृष्टीने, कारण स्पीड बोट मधनं गेलो. एकच फक्त पार्ट होता की त्या स्पीड बोटी मधनं छोट्या त्यांच्या त्या डुंगीमध्ये उतरायचं उडी टाकून. तो एकच पार्ट माझ्यासाठी थोडासा मला जड वाटत होता आणि मला पोहता येत नाही, त्यामुळे पाण्याची थोडीशी भीती आहे. आणि त्याच्यानंतर तिथनं ते बोल्डर्स जे होते त्याच्यावरनं चालत जायचं त्यांच्या कॅम्प पर्यंत, हा एवढाच एक थोडासा अडथळा सोडला तर तिथे गेल्यानंतर ते नारकोंडम हॉर्नबिल्स त्यांच्या कॅम्प साईट मध्येच इतके फिरत असतात की शेवटी शेवटी मग तुम्हाला असं वाटतं की अरे ह्याच्याशिवाय दुसरं आहे की नाही काही, इतके ते इझिली दिसतात नारकोंडम हॉर्नबिल्स. त्यामुळे तो हा एक रेअर पक्षी मला शशांक मुळे बघायला मिळाला. मग आपण येऊया निकोबारमध्ये. निकोबारमध्ये मात्र माझ्या आयुष्यातली ही सर्वात मेमोरेबल ट्रिप मी निकोबार म्हणेन. त्याचं कारण असं होतं की काहीच कल्पना नव्हती आम्हाला की कशी ट्रिप असेल. ही ट्रिप थोडीशी हार्डशिप्सची आहे एवढं माहिती होतं. पण माझ्या वयाच्या हिशोबाने मी सर्वात वयाने मोठी त्या ग्रुपमध्ये होते आणि मला ते कितपत झेपेल असं थोडीशी धाकधूक होती माझ्या मनामध्ये. त्यामुळे अजून एक आधीचा एक फोटो आहे, तो दाखवशील का? हा नंतरचा फोटो आहे. आधीचा अजून एक फोटो आहे तो. अजून एक आहे. हां, हां. तर हा हाच ह्या आहे. हा हा फोटो बघितला तर तुमच्या असं लक्षात येईल. हा नाही, तर पहिलाच आता दाखवलाच तो. तो तुमच्या लक्षात येईल की अ, हा शशांक आहे. शशांक त्या ह्याला वळसा घालून पलीकडे जातोय. सो ते पलीकडे जाऊन या रॉकवरनं येऊन कमरेपर्यंतच्या पाण्यात, हे पाणी जरा इथे एवढं दिसत असलं तरी ते कमरेपर्यंतचं पाणी होतं माझ्यासाठी. आणि एवढ्या सगळ्या पाण्यातनं येऊन तिथे जी काही कॅम्प साईट होती, नेक्स्ट स्लाइड दाखव. त्या नेक्स्ट स्लाइडमध्ये ह्या कॅम्प साईटमध्ये आम्हाला राहायचं होतं. राहण्याचं वगैरे माझी काहीच तक्रार नाही कधीही. पण म्हणजे पाऊस आणि हवा आणि डास हे एवढे प्रचंड होते. पाऊस असा मधनं-मधनं केव्हाही कोसळायचा आणि इतके डास होते. आम्ही सुदैवाने मच्छरदाण्या नेल्या होत्या आणि खाली बांबूचे प्लॅटफॉर्म होता तो. त्यामुळे आम्ही असे रांगेनी हे झोपायचो. तर तसं हे राहणं माझ्या वयाला थोडंसं मला त्रासदायक वाटत होतं, कारण कुठेतरी बांबू पाठीतच टोचायचा, कमरेतच टोचायचा. पण पण जे काही बर्डिंग इथे झालं ते फारच सुंदर झालं आणि अतिशय मेमोरेबल ट्रिप होती ही. मला फक्त एकच गोष्टीचं आयुष्यात राहून राहून वाईट वाटलं की निकोबार मेगापॉड मला बघता आला नाही. कारण निकोबार मेगापॉड बघायला थोडंसं चिखलातनं वर चढायचं होतं आणि मला आमच्या ग्रुप लीडरनी सांगितलं की मला वाटतंय की तुम्ही म्हणजे तुम्हाला हे जमेल असं मला वाटत नाही. आणि मी त्याचा सल्ला मी शिरोधार्य मानला आणि म्हटलं की नको बाबा, मी पडले धडले तर इथे आता बोट पण आमची जे काही होडी होती ती निघून गेलेली होती. त्यामुळे मला काही झालं असतं तर नेणं पण कठीण होतं. त्यामुळे मी निकोबार मेगापॉडवरती पाणी सोडलं आणि बाकीच्या पक्ष्यांचा आणि तिथे फुलपाखरं बरीच होती वेगवेगळी, वेगळ्या स्पीशीज मिळाल्या. त्याचा आनंद घेतला. तसंच खूप सारे पक्षी, चायनीज स्पॅरो हॅक, जॅपनीज स्पॅरो हॅक, हा आता निकोबार जंगल फ्लायकॅचर हा सुद्धा इतका छान बघायला मिळाला की ही माझी आयुष्यातली अगदी मेमोरेबल ट्रिप होती. त्याच्यानंतर बोटीमध्ये चढताना आमची बोट न्यायला आली आम्हाला आणि चढताना मात्र इतका काहीतरी हवा खराब होती किंवा लाटा उसळत होत्या. ओहोटी होती मला वाटतं आणि त्या लाटा इतक्या उंच होत्या की ती होडी किनाऱ्यावर येऊच शकत नव्हती. त्यामुळे 4-5 जणांनी ती होडी धरली आणि आम्हाला सांगितलं, "जा आता तुम्ही." तर मला तर माझ्या छातीपर्यंत पाणी चढत होतं आणि मला सांगितलं की "हां, आता चढा." तर मी बुटकी असल्यामुळे माझा पायच वर चढेना.
शेवटी अरे चढा 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 लाट आलीये ती घेऊन जाईल तुम्हाला म्हटलं माझा पायच पुरत नाहीये मी काय करू. शेवटी 4 जणांनी मला उचलली आणि बोचकं पकडतात तशी पकडून मला त्या अ, होडीमध्ये टाकून दिली आणि बापरे! माझी छाती एवढी धड 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 करत होती की आता मी वाहून जाते की काय. त्याच्यामध्ये एकदा आमचं पाण्यामध्ये पडणं झालंच त्या खडकाच्या जवळ. मी आणि गरिमा अशा दोघी जणी पाण्यात पडलोच होतो. पण सुदैवाने कोणाला काही झालं नाही आणि मी सुद्धा सुखरूप ती ट्रिप करून आले आणि अत्यंत माझ्या आयुष्यातली ही सर्वात मेमरेबल ट्रिप निकोबारची मी म्हणेन आणि माझ्या दृष्टीने कठीण होती ती. कारण तसं सगळे हार्डशिप्स होते राहणं, खाणं आणि एकूणच सगळे प्रकार. त्यामुळे मला निकोबारची ट्रिप ही सर्वात हार्डशिप्स वाटते. आता पुढचा माझा आवडता ग्रुप म्हणजे पॅरेट बिल असा मी पॅरेट बिलकडे येते. मी माझे बरेचसे पॅरेट बिल्स बघून झालेत. त्यातला एक ग्रे हेडेड पॅरेट बिल मात्र इतका मला त्यांनी त्रास दिला. हा फल्वस पॅरेट बिल मला रोडोडेंड्रॉन बारसे रोडोडेंड्रॉन सँक्च्युरीत मिळाला. त्याची पण गंमत आहे, की मला गाईडला साधारण माहिती आहे माझं वय काय आहे ते सगळ्यांना हल्ली माहितीच असतं. त्यामुळे तो म्हणाला, की "मॅडम तुम्हाला ना वर नाही चढता येणार." मला त्यांनी वर नाही चढता येणार म्हटल्यानंतर आणि माझे मिस्टर बरोबर होते. त्यामुळे मी म्हटलं, "नाही मला यायचंय, मी चढणार" म्हणून. आणि मग खरं म्हणजे इतकं काही अवघड नव्हतं. हळू-हळू थांबत गेलो आणि मात्र फल्वस पॅरेट बिलचा आवाज आल्यानंतर मग मात्र सगळा थकवा पळून गेला आणि इतके फल्वस पॅरेट बिल समोर आले, खूपच आले ते आणि इतकं छान दर्शन दिलं त्यांनी आम्हाला आणि नंतर मात्र ते सारखे आमच्या बोटी घोटाळेच घालत होते. नेक्स्ट म्हणजे ब्राउन पॅरेट बिल. ब्राउन पॅरेट बिल सुद्धा इतका आरामात तिकडे दिसतो बरसेला. हा ग्रेट पॅरेट बिल आहे. हा सिक्कीमला दिसला आम्हाला. ब्राउन पॅरेट बिल उजवीकडचा जो फोटो आहे, ते पण असे आरामात इतके इतके हिंडत होते तिकडे आणि बांबूच्या कोवळेचे कोंब होते. ते त्यांचं सोलून खाणं चाललं होतं आरामात. त्यांना आमची काही दखल पण घ्यावीशी वाटली नाही. एरवी काही-काही ठिकाणी अजिबात दिसत नाहीत ते. नुसते आवाज येतात. पण बरसे आणि रोडोडेंड्रॉन सँक्च्युअरीमध्ये खूप आरामात दिसतात. हा डावीकडला आहे तो ब्लॅक थ्रोटेड पॅरेट बिल आहे मिशमीचा. थोडंसं असं पण आहे, की जिथे शिकार वगैरे जास्ती होते ना, तिकडे पक्षी खूप सारे सिक्रेटिव्ह असतात. ते पटकन बाहेर येत नाहीत, दिसत नाहीत तुम्हाला. आले तरी बघतात आणि पटकन निघून जातात. आणि काही ठिकाणी त्यांना जिथे भय वाटत नाही, ते आरामात तिथे बसून तुमची दखल पण घेत नाहीत आणि छान दर्शन देतात. त्यामुळे काही-काही ठिकाणी बर्ड वॉचिंगला खूपच सुंदर आहेत. म्हणजे फोटोग्राफी नाही म्हणत, बर्ड वॉचिंगला. कारण मग तुम्हाला त्यांचं व्यवस्थित दिनक्रम कळतो किंवा आता जसं म्हटलं तसं हा ब्राउन पॅरेट बिल इतका व्यवस्थित दंग होऊन ते कोवळे कोंब खात होता सोलून आणि ते त्याचं सोलणं, बांबूचं सोलणं हे इतकं लोभनीय होतं बघणं, की अक्षरशः आम्ही कितीतरी वेळ बघत बसलो आणि मग मग मात्र मी शेवटी माझा कॅमेरा उचलला बघितल्यानंतर. त्याच्यानंतर आपण येऊया ब्लॅक ब्रेस्टेड पॅरेट बिल. ब्लॅक ब्रेस्टेड पॅरेट बिलची फार गंमत आहे. ब्लॅक ब्रेस्टेड पॅरेट बिलची गमतीदार गोष्ट आणि माझा मजाक उडवला होता माझ्याबरोबरच्या काही लोकांनी. ब्लॅक ब्रेस्टेड पॅरेट बिल आम्ही 2005 साली नाही सॉरी हो, आय थिंक मला एक्झॅक्टली आठवत नाही. पहिल्यांदा ट्राय केला होता दिब्रू सायकोवाला. त्यावेळेला तिकडे सुप्रसिद्ध फोटोग्राफर धृतिमान होता आणि तो जो तिथला गाईड होता त्याने सांगितलं, "मला आता काही वेळ नाहीये, तर धृतिमान तुम्हाला घेऊन जाईल." तत्पूर्वी सकाळी आम्ही ब्लॅक ब्रेस्टेड पॅरेट बिलसाठी एक ट्राय केला, पण म्हैस आमच्या अंगावर चालून आली आणि मग आम्हाला तो पळ टाकून तिथनं निघायला लागलो होतो. मग धृतिमान म्हणाला, की "चला आपण जाऊया." दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही त्याच्याबरोबर गेलो. बोटीतनं गेलो आणि आत कुठेतरी घुसलो होतो बांबूमध्ये. आणि खूप सारा वेळ ट्राय केला तो तिथे येतो म्हणाला, पण काही आमचं नशीबच नव्हतं ते पॅरेट बिल, ब्लॅक ब्रेस्टेड पॅरेट बिल दिसायचं. शेवटी त्याच्यानंतर 2 ते 3 वर्षांनी म्हटलं चला दिब्रू सायकोवाला आपण परत एकदा ट्राय करूया. म्हटलं तसं, की एक ठिकाण तुम्हाला अनेकदा परत-परत बोलवतं, जावंच लागतं तुम्हाला. जर बर्ड वॉचिंग करायचं असेल तर. म्हणजे तुम्हाला ते पक्षी नीट समजतात. तर परत मी दिब्रू सायकोवाला गेले. त्यावेळेला जी काही आधीची ठिकाणं जिथे तो सापडायचा तिथनं तो निघून गेलेला होता.
आणि मला सांगण्यात आलं की 10 ते 12 किलोमीटर तुम्हाला चालायला लागेल. म्हटलं ठीक आहे, मला हा पक्षी बघायचा आहे, मी चालते. आणि फ्लॅट होतं, त्यामुळे तसा काही चालायचं फ्लॅट ग्राउंडवर मला इश्यू नव्हता एवढा. तर जिया भरेली रिव्हर क्रॉस करून ते जे काही वाळवंट आहे, ते वाळवंट इतकं रणरणतं असतं दुपारच्या 8:30-9च्या उन्हामध्ये सुद्धा. तर तिथे इतकं रणरणतं होतं की मी त्यामुळे फ्लोटर्स घातले होते पायामध्ये. आणि ते फ्लोटर्स वाळू जाऊ नये आणि हे करू नये म्हणून फ्लोटर्स सोयीचे वाटले म्हणून ते घातले. आणि नंतर 10 किलोमीटर आम्ही पोहोचेपर्यंत माझी वाट लागली होती, कारण ते फ्लोटर्स होते नवीन आणि ते मी वापरले नसल्यामुळे माझ्या पायाला आले फोड. आणि ते ब्लिस्टर्स इतके त्रास द्यायला लागले, की मी शेवटी ते फ्लोटर्स काढून टाकले. आणि शेवटचे 3-4 किलोमीटर पायीच चालले आणि ते फेकून दिले होते, कारण त्यातला त्यातला पट्टा पण तुटला आणि काय त्या वाळूच्या प्रेशरमुळे झालं. आणि शेवटी मी बिना चपलेची त्या रणरणत्या उन्हामध्ये ब्लॅक ब्रेस्टेड पॅरेट बिल बघायला गेले. तत्पूर्वी एवढे किलोमीटर मी चालेन की नाही हे गाईडला माहिती नव्हतं. त्यामुळे त्यांनी सायकल आणि सायकलवाला घेतला होता माझ्यासाठी. खूप गमतीची गोष्ट होती. आणि सायकलवाला मला म्हणाला, "मॅडम बसा इथे." आणि मी बसले सायकलच्या मागच्या सीटवर आणि त्यांनी मला पाडवलं. आणि पाडवलं म्हटल्यानंतर त्याला स्वतःलाच ती अरे! सायकल सांभाळत नव्हती. आणि मग मी तो सायकलचा नाद सोडून दिला. त्यामुळे सायकलस्वार उगाचच आमच्याबरोबर आपला बरोबर येत राहिला. त्याचा काही उपयोग नव्हता. तिकडे गेलो आणि इतके मनसोक्त ब्लॅक ब्रेस्टेड पॅरट बिल बघितले आणि परत येताना मात्र आपलं लक्ष्य साध्य झाल्यानंतर मग मात्र तुमच्या त्या पायाच्या दुखऱ्या पायाची जाणीव व्हायला लागते. तशी मला ती जाणीव व्हायला लागली. आणि मग मात्र म्हटलं, बापरे! आता ह्याच्यापुढे मला परत अजून 10 किलोमीटर चालायचंय, व्हिच इज व्हेरी डिफिकल्ट. मी 2-3 किलोमीटर असताना मी चप्पल टाकून चालले हे ठीक होतं. आता हे 10 किलोमीटर कसं करू? तेवढ्यात आम्हाला एक म्हशीची गाडी दिसली. आता म्हशीची गाडी म्हणजे काय बैलगाडीसारखी नव्हती हो. ती बांबू टाकायला घेतलेला एक फ्रेम होती मोठीच्या मोठी लाकडाची. बांबूच्या आकाराची, एलिफंट ग्रास जसं नेतात तशी आणि त्याला 2 म्हशी बांधलेल्या होत्या. त्यामुळे बसायला वगैरे काही जागा नाही. तिथे तो गाडीवान बसला होता त्याच्या बाजूला त्यांनी मला जागा करून दिली. आम्ही रिक्वेस्ट केली, की "अरे बाबा आम्हाला ह्या कॅम्पपर्यंत सोडशील का?" तर तो सोडतो म्हणाला. ते काही गावातले लोकं असे तयार असतात मदत करायला लगेच. आणि मी त्या गाडीमध्ये बसले आणि ते बसले म्हणजे काय बांबूचा एवढासा फळकुटा होता त्याच्यावर कशीबशी टेकले. डावीकडची म्हैस होती. ती त्या खड्ड्यातनं उतरताना जाईपर्यंत अशी काहीतरी खेचायची गाडी आणि मग मी ती अशी हालायचे आणि ते माझ्याबरोबर चालणारी माणसं माझी माझी चेष्टा करत होती. आणि त्यांनी फोटो पण काढले होते. तर ते माझ्याकडे नाही आहेत फोटो दाखवायला. पण लाफिंग स्टॉक झाले होते मी त्यावेळेला. पण इलाजच नव्हता काही. आणि ती गाय पण इतकी गंमत, की ती मधनं-मधनं शेण टाकायची आणि त्या शेपटीने उडवत माझ्या अंगावर यायचं ते शेण. अशी ती ब्लॅक ब्रेस्टेडची पॅरेट बिलची अशी माझी गमतीदार गोष्ट आहे. आणि नंतर इतके मी श्रम करून तो ब्लॅक ब्रेस्टेड पॅरेट बिल बघितला. त्या कॅम्पला येऊन पोहोचले. नेक्स्ट इयर मी मानस नॅशनल पार्कला गेले. मानस टायगर रिझर्व्हला. आणि आम्ही फिरत असताना एकदम ब्लॅक ब्रेस्टेड पॅरेट बिलचा आवाज आला. मी ताबडतोब म्हटलं, "अरे, इथे ब्लॅक ब्रेस्टेड पॅरेट बिल आहे." कारण तो आवाज माझ्या कानात घुमलेला होता. आणि थांबलो आणि अक्षरशः म्हणजे काहीही विनासायास म्हणतात तसं. विनासायास आम्ही गाडीत बसलेले आहोत आणि 15 आणि 20 फुटावरती ब्लॅक ब्रेस्टेड पॅरेट बिल आरामात त्या एलिफंट ग्रासवरती बसून डुलतोय. आणि मला काहीच कळेना, की हे खरंच गमतीदार आहे, की आपण ह्या पक्ष्यासाठी एवढे आटापिटा केला आणि आता हा पक्षी आपल्या डोळ्यासमोर इतकाच पक्ष्यांचं तुम्हाला सांगताच येत नाही. पण हातात आलेली संधी मात्र गमावून चालत नाही. हे एकच गोष्ट मी ह्याच्यावरनं सांगू इच्छिते, की मला तो नंतर दिसेल म्हणून मी आता सोडीन. हे जरा मला थोडंसं कठीण वाटतं. त्यामुळे हातात आलेली गोष्ट कधी सोडायची नाही. निकोबार मेगापॉड मात्र मी तो रिस्क आणि बाकीची सगळी परिस्थितीने बघताना सोडला तो. पण ते माझ्या आयुष्यातला एक कायम सल राहणार आहे, की मी निकोबार मेगापॉड जाऊन पण बघू शकले नाही. ती आयुष्यातली एक माझी राहिलेली कमी आहे असं म्हणायला हरकत नाही. पण बघू, परत जाता आलं कधी तर जाऊ शकीन.
तसं मला अजून एक आठवणीतली गोष्ट म्हणजे नागालँडला मध्ये मी पर्पल कछुआ आणि ग्रीन कछुआ असे एकत्र बघितले होते. परत माझ्याकडे कॅमेरा चांगला नसल्यामुळे मला फोटो नाही काढता आले, पण एकत्र दोन्हीही विच वॉज टू मच. कारण आधी ते तर एक तर दिसणं आणि फोटो काढणं हे मुश्किल असतं. आता ऑफकोर्स खूप लोकांकडे आहेत तसे फोटो. त्याच्यानंतर गुड शॉटविंग साठी मिशमीला एकदा ट्राय केला तेव्हा दिसला नाही. त्याच्यापूर्वी 2006 साली आम्ही पहिली ईगल नेस्टची जेव्हा ट्रिप केली होती, त्यावेळेला सेलापासला आम्हाला ट्राय करायचं होतं. पण सेलापासला जाताना आमची गाडी उलटली आणि गाडी उलटली म्हणजे आम्ही अक्षरशः जीवानिशी वाचलो. गाडी उलटली ती नेमकी बरोबर डोंगराच्या बाजूला उलटल्यामुळे खाईच्या बाजूला किंवा व्हॅलीच्या बाजूला उलटली नाही म्हणून आमचा जीव वाचला. मागनं मिलिटरीची गाडी येत होती. त्यांनी आम्हाला बाहेर काढायला मदत केली आणि गाडी सरळ केली. पण गाडीचं नुकसान झालं होतं आणि अर्थात मनोधैर्य पण आमचं गेलं असल्यामुळे ती सगळीच त्याच्यानंतरची ट्रिप आमची जीव मुठीत धरून आणि आम्ही वाचलो ह्याचे आभार मानून कशीबशी ती आम्ही पूर्ण केली. पण त्याच्यानंतर गुड शॉटविंग मात्र आम्ही मला वाटतं 2013 किंवा 15 असेल, 15 मला एक्झॅक्ट आता तारीख आठवत नाहीये. पण त्याच्यानंतर मग आम्ही तो परत तवांगच्या वर बघितला घिशिलाला. त्यामुळे ते मात्र दर्शन खूपच सुंदर झालं. ते हे झालं सगळ्या बारीक म्हणजे सिंगल पक्ष्यांच्या बद्दल. पण काही फिनॉमिना असे मला बघायला खूप आवडले. त्याच्याबद्दल मला उल्लेख करावासा वाटतो म्हणजे नागालँडमध्ये मी हे फक्त आता सुरक्षेच्या कारणानुसार मी त्या जागेचं नाव सांगणार नाहीये. त्या जागेला ग्रीन पिजन्स म्हणजे पिजन्सच्या सगळ्या स्पीसीज तिथे एकवटतात. हे जे काही आता चित्र तुम्हाला दिसतंय, तुम्हाला तिथे काहीतरी एक ओझिंग असा पदार्थ असतो. लिक्विड टाईप येतं. काळं लिक्विड असतं ते आणि ते लिक्विड प्यायला, खायला सॉल्ट्स असतील कदाचित त्याच्यात माहिती नाही. पण ते खायला प्यायला फक्त पिजनच्याच व्हरायटी आणि स्पीशीज काय येतात हे माहिती नाही. वेजटेल ग्रीन पिजन, ऑरेंज ब्रेस्टेड ग्रीन पिजन, नंतर हे डव सगळी आणि इतकी येतात की ती हजारोंच्या संख्येने तिथे झाडावरती आसपास बसलेली असतात. आम्ही आपल्या तिथल्या समोरच्या मचाणावरती जाऊन बसलो आणि म्हटलं चला आता बघूया थवा यायला सुरुवात होईल. तसे त्याप्रमाणे आले हळूहळू वेजटेल ग्रीन पिजनचे 6-7 जण आले. हे टर्टल डव्हज तिथे होती. अशी भरपूर यायला लागली होती आणि इतक्यात पाऊस कोसळायला लागला. पाऊस कोसळायला लागला तर काही इलाजच नव्हता. इतका कोसळायला लागला की लक्षण काही आम्हाला वाटेना. मग आमच्या बरोबर जो गार्ड होता तो म्हणाला की मॅडम आपल्याला इथनं निघायला लागेल. कारण वाटेमध्ये नाला आहे तो जर भरला तर आपल्याला क्रॉस करायला फार पंचायत येईल. त्यामुळे आपल्याला आता निघायला लागेल. त्यामुळे तो जो फिनॉमिना होता तो मला तसाच अर्धवट सोडून निघायला लागलं. पण त्यातली सुद्धा एक गमतीचा भाग म्हणायचा का सिरियस भाग म्हणायचा माहित नाही. पुढे केव्हाही ट्रिप प्लॅन करताना ही काही गोष्टी सगळ्यांनी ध्यानात ठेवाव्यात म्हणून मुद्दामून नमूद करते. माझे मिस्टर होते माझ्याबरोबर त्यावेळेला आणि मग जरा उघडीप आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आसपासचं आम्ही बर्डिंग म्हटलं करूया. त्यांच्याकडे पण बायनॉक्युलर होतं आणि त्यांनी बायनॉक्युलर लावला इकडे तिकडे आणि जरा ते चाचरले. मला म्हणाले इकडे ये, हे बघ काय आहे बायनॉक्युलर मधनं ह्या ठिकाणी बघ. पण समोरचं एक टेकाड होतं. त्या टेकडावरती बघितलं तर आर्मीची काहीतरी हालचाल चालली होती आणि तिथून ये-जा चालली होती. काहीतरी संशयास्पद होतं सगळं. मग लोकल जो तिथे आम्हाला जेवण खाऊ करून घालणारा होता आणि गार्ड होता एक त्यांचा. त्याला विचारलं हे काय आहे समोर? तर तो म्हणाला की जे बंडखोर लोक आहेत त्यांना तिथे स्थानबद्ध करून ठेवलेलं आहे आणि करारानुसार त्यांनी तिथनं कुठेही हलता कामा नये आणि त्याच्यासाठी तो पहारा आहे पोलिसांचा आणि ते जातात येतात हे करतात आणि त्यांचा जो लीडर आहे तो ह्याच गावाचा आहे. अरे बापरे कुठे आलो आपण असं मला वाटायला लागलं. अर्थातच आमची बडदास्त त्यांनी इतकी सुंदर राखली होती की कुठेही तक्रारीची जागा नव्हती. आम्हाला कुठल्याही प्रकारची तकलीफ त्यांनी होऊन दिली नव्हती.
पण माझे मिस्टर फार हौशी. त्यांनी सांगितलं की नाही, नाही मला ना त्यांच्या लीडरशी बोलायचंय किंवा त्यांच्यापैकी कोणाशी बोलायचंय. मला बोलता येईल का? म्हटलं, "अरे बापरे! तू हे आता असलं काहीतरी करू नको, कारण मी एकटी जाते. आता तू आलायस बरोबर. पुढच्या वेळेला जर मला इथे येऊन एकटीला काम करायचं असेल" कारण मी एका सर्व्हेसाठी गेले होते तिकडे. म्हटलं, "एकटीसाठी मला आता काम करायचं असेल, तर मला हे खूप डेंजरस वाटतंय. तू असलं काहीतरी करू नकोस." त्यामुळे तो नाद तिथे सोडला आम्ही. पण म्हणजे थोडंसं असं भीती वाटत होती तिथे, की त्या गावचा तो लीडर आणि ते इतक्या जवळ त्या टेकडीवरती तो जो कॅम्प होता, तो बघून थोडीशी भीती वाटली. अर्थात त्याच्यानंतर मी त्या ठिकाणी गेले नाही काही कारणानी. पण अशा काही गोष्टी अचानकपणे सामोऱ्या येतात त्यावेळेला त्याला तोंड द्यावं लागतं. मग मला असाच एक फिनॉमिना आत्ता अलीकडेच मी जानेवारीमध्ये लाचेन जवळ ग्रंडाला ट्री बघायला गेले होते. ग्रंडाला ट्री म्हणजे काय, की अ, हां, ते हे एमेराल्ड ककू जी आहे ही मला त्याचाच भाग म्हणून बाजूच्या झाडावरती दिसली एमेराल्ड ककू नागालँडमध्येच आणि ती इतकी आरामात दिसली, की एकदम खुश झाला जीव. ग्रंडाला ट्रीच्या बद्दल सांगत होते. ग्रंडाला ट्री बघायला विंटरमध्येच जावं लागतं आणि वरून खाली येतात ते खाली झाडं आहेत काही बेरीजची. ती बेरीजची फळं खायला ते येतात आणि इतक्या संख्येने येतात, की असा थवाच्या थवा जसे रोझी पॅस्टर्स आपण मर्मरेशन बघतो, तशा टाइप यांचं सगळं निळं मर्मरेशन दिसतं आपल्याला. आणि ते बेरीज खायला बसतात तेव्हा किलकिल, किलकिल, किलकिल करत आणि निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवरती हे निळे पक्षी. हा एक फार सुंदर अनुभव मला आता लाचेनला मिळाला. पण लाचेनला सुद्धा खूप कष्ट करायला लागले. इतकं बर्फ पडलं होतं, की आम्हाला आधी परमिशनच मिळाली नाही वर जायची. आणि मग कशीबशी त्यांनी सांगितलं, की नाही लाचेनच्या आधी एक 2.5 किलोमीटरवर गाव आहे, तिथे तुम्ही राहू शकता. तिथे राहण्याची आमची सोय झाली आणि तिथून मग लाचेनपर्यंत बेरीजच्या ट्रीमध्ये खूप आहेत. त्यामुळे आम्ही म्हटलं चला ट्राय करूया आणि सगळा इतका बर्फ होता, एक 2-3 फूट तरी बर्फ होता. त्याच्यावर चालणं पण मुश्किलच होतं सगळं. तर कॅमेरा घेऊन चालणं-बिलणं हे फार मला कष्टाचं होतं. तरी पण म्हटलं नाही आपण आता हे एवढं आलोय बघायला आणि इथपर्यंत परमिशन मिळाली आहे, तर आता ही संधी सोडता कामा नये. म्हणून मग आम्ही चालायला गेलो आणि पडले की धाडकन. कॅमेरा पडला, तो कसाबसा नंतर चालला, पण तरी झालाच प्रॉब्लेम झाला कॅमेऱ्याला भरपूर आणि मग ते पक्षी इतक्या जवळ येत होते, की मी चक्क बर्फामध्ये बैठक मारली आणि जे कठड्यावरती, ज्या पॅरापीटवरती बेरीज पडल्या होत्या, त्या बेरीज खाण्यात इतके दंग होते, की त्यांना मी 5 फुटावर आहे ह्याचंही काही सोयर नव्हतं आणि सुतक पण नव्हतं. इतके ते जवळ येऊन आरामात खात बसले होते. तर तो हा भयंकर अ, अनुभव हा फारच सुंदर होता. निळे-निळे पक्षी आपल्या समोर बसलेत. आय विश की तिथे कोणीतरी माझ्या मागे जे होतं त्यांनी माझा असा फोटो काढायला पाहिजे होता, की किती जवळ त्या पक्ष्यांच्या बसली आहे. म्हणजे मी बसले नव्हते. मी बसल्या जागीच तिथे होते. फक्त पक्षी माझ्याजवळ येऊन बसत होते. त्यामुळे इतकं ते छान वाटत होतं, की आपल्या जवळ येऊन हे पक्षी बसलेत. बाकी डिफिकल्ट बर्डिंग असा हा प्रश्न मला वाटतं पुढचा विचारेल मला तो, की डिफिकल्ट बर्डिंग काय आहे तुम्हाला? तर मला नाही त्याच्या आधी मी हे करतो हां, की बोल. बेसिकली तुमची जिद्द आणि चिकाटी याला ऍक्च्युली हॅट्स ऑफ आहे कारण आता तुम्ही जो काय अनुभव सांगितला तर त्याच्यासाठी बऱ्याच डिफिकल्टी तुम्हाला आल्या असेल निकोबार मध्ये वगैरे आणि अजून अनेक ठिकाणी. पण कधी कधी कसं असतं की आता हे तुम्ही जे ब्लॅक ब्रेस्टेड पॅरेट बिलची जी स्टोरी हो. आपण आवाज गेला. केलेले कष्ट किंवा मेहनत हां, तर ती जी हो. हॅलो हां, हा बोल. येतोय येतोय ना त्यांना आवाज? ऐकायला येतोय. हा हो हो हो. हां. तर ह्या ब्लॅक ब्रेस्टेड पॅरेट बिलची तुम्ही स्टोरी सांगितली तर त्या पक्षासाठी जी तुम्ही घेतलेली मेहनत आहे किंवा कष्ट आहेत तर ती एक हो. जर्नी असते ती जर्नी अनुभव आणि सुख आपल्याकडे असतात. सो कधी कधी हो. पक्षापेक्षा आपण ती त्या पक्षासाठी केलेली मेहनत जास्त समाधानकारक असते आणि ती आपल्या लक्षात राहते. तर बरोबर. तसंच तुम्ही काही काही सोलो ट्रिप पण केल्या आहेत. तो सोलो ट्रिप मध्ये असताना कधी कधी ऍज अ फिमेल म्हणूया आपण किंवा असं की नवीन भागात गेल्यानंतर काय काय वेगळे भाग असतात. आपल्याला तिथल्या भागांची काही माहिती नसते तिकडचे लोक वगैरे तर तिथे तुम्हाला काही अडचणी वगैरे काही भेडसावल्या का? ॲक्चुअली बरेचदा असं होतं, की मी एक ठराविकच चालक म्हणजे ड्रायव्हर
नॉर्थ ईस्टला माझे ठराविक चालक आहेत, त्यांच्याशिवाय मी शक्यतोवर जात नाही. कारण त्यांच्याबद्दल मला खात्री आहे की ते माझी व्यवस्थित काळजी घेतील. याचं एक छोटंसं उदाहरण सांगते. मी बसरला आणि जेंगिंगला मॉच करता गेले होते. अर्थात मी ज्यावेळेला मॉच करता जाते, त्यावेळेला रात्री मला मॉचचं काम असतं, पण दिवसा बर्डिंग करायचं असतं. तर त्यावेळेला बसरमध्ये मी रात्री मॉचसाठी जनरेटर लावला होता आणि तिथे ती 2-4 अशी व्हॅगाबॉन्ड म्हणजे त्या भागामध्ये थोडंसं ड्रग्सचं प्रमाण पण खूप आहे. तर ती खालनं ओरडत होती काहीतरी आणि वर आली माझ्या रूमवरती ठक-ठक करून, की "आम्हाला चार्ज करायचंय, तर आमचा मोबाईल तुम्ही चार्ज करून देता का?" तर माझा ड्रायव्हर होता तो खालच्या रूममध्ये होता. त्याला लक्षात आल्यानंतर तो लगेचच ताबडतोब वर आला आणि त्यांनी सांगितलं, "नाही, इथे काही चार्ज वगैरे होणार नाही, कारण आमच्याकडे डिझेल फार कमी आहे आणि यांच्या कामाला पाहिजे." पण असं म्हणजे अ, मुलं ती साध्याच उद्देशाने आली असतील असं मी आता म्हणते आणि म्हणूया. पण तो इतका डोळ्यात तेल घालून होता माझ्याबरोबर लक्ष ठेवून, की त्यांनी ताबडतोब त्या मुलांना पाठवलं आणि सांगितलं, "मॅडम आता कोणाला दारू उघडू नका" म्हणून. त्यामुळे शक्यतोवर तुमचे जे काही विश्वासू लोकं असतात त्यांनाच घेऊन तुम्ही गेलेलं बरं आणि शिवाय लोकल कोणीतरी एक बरोबर महत्वाचा पाहिजे. एक गोष्ट. दुसरी गोष्ट एक माझा स्वानुभव मी सांगू इच्छिते. खरं म्हणजे ते पर्सनल आहे फार, पण तरी मला शेअर करायचंय, की मी ईगल नेस्टला असताना 10 दिवस मी असं ठरवलं होतं, की मी ईगल नेस्टला राहीन आणि म्हणजे मॉथ्सचा पण अभ्यास करायचा होता, बर्डिंग पण माझं होईल म्हणून मी जास्त हुशारीने गाईडही घेतला नव्हता आणि गाडी मला पोहोचवली त्यांनी. सेसनी त्यावेळेला कॅम्प सुरू होता आणि सेसनीला मी जाऊन बसले. त्यावेळेला एक फॉरेनरचा ग्रुप आला होता आणि रमन्ना सर होते तिथे आणि नुकतंच हॉडसन्स फ्रॉगमाउथचं सायटिंग झालेलं होतं तिथे, की खाली सेसनीच्या खाली केलॉंगच्या जरासं वर की हॉडसन्स फ्रॉगमाउथ दिसतो म्हणून. आणि गाडी नाही माझ्याकडे आणि ड्रायव्हर नाही आणि 10 दिवस कसे काढायचे? परत त्याच्यानंतर जोवरती हे लोकं होते, तोवरती काहीच प्रॉब्लेम नव्हता आणि मला असं त्यावेळेला सांगण्यात आलं होतं सुरक्षिततेच्या कारणावरनं अगेन, की इथनं 1 किलोमीटर खाली आणि इथून 1 किलोमीटर वर ह्याच्या पलीकडे तुम्ही पायी जाता कामा नये. मग आली की नाही पंचाईत. म्हणजे आता इथून 1 किलोमीटर म्हणजे काय माझं 15-20 मिनिटं फार-फार तर बर्डिंग करत गेलं तरी किती 1 तास. त्याच्यानंतर मी दिवसभर काय करू? आणि मग हे लोकं सगळे दुसऱ्या दिवशी जाणार होते आणि आदल्या दिवशी त्यांचं हॉडसन्स फ्रॉगमाउथ बघायचं चाललं होतं. तर मग माझ्याकडे गाडी नव्हती. मी त्यांना रिक्वेस्ट केली रमन्ना सरांना, की "सर मला पण हॉडसन्स फ्रॉगमाउथ बघायचंय. मी पण बघितलेला नाहीये, तर मी येऊ का तुमच्याबरोबर?" घाबरत-घाबरत विचारलं. मग त्यांनी आनंदाने परमिशन दिली बाकीच्यांच्या लोकांची मतं घेऊन आणि मी हॉडसन्स फ्रॉगमाउथ बघून आले. पण त्या ट्रिपमध्ये मला भीतीने ग्रासलं होतं. अशासाठी, की जो सेसनी कॅम्प आहे, हा एक तर केलॉंगच्या बाजूनी रस्ता तो थोडासा धोकादायक होता. त्यामुळे त्या बाजूनी जाणं शक्य नव्हतं. आणि वर बोंपू, त्याच्यानंतर लामा म्हणजे पायी जाणं तर शक्यच नव्हतं आणि मध्ये जी एक डिप्रेशन आलं होतं बोंपूच्या आधी सुंदर व्ह्यूच्या आणि बोंपूच्या मध्ये एक असं होतं, की मला असं सारखं भीती वाटे, की हा रस्ता जर वाहून गेला, तर मी इथे एकटी आणि तो कूक माझ्यासाठी थांबलेला. हां, मी इथे अडकून बसलो आणि फोन नाही अजिबात, कारण त्यावेळेला फोनची रेंज नसेल लागत. आणि ही जी काही माझ्या मनात भीती बसली आणि मला ना पॅनिक अटॅक यायला लागले. पॅनिक अटॅक म्हणजे ना इट्स काइंड ऑफ पाल्पिटेशन्स होतात आणि घाम फुटतो आणि इतके पॅनिक अटॅक्स यायला लागले, की मी म्हटलं, "नाही, मला आत्ताच्या आत्ता इथनं बाहेर पडायचंय. मी नाही राहू शकत इथे." आणि मी तसं म्हटलं सरांना, की "मला जायचंय." तर थोडे रागवले ते, की "मग आलीस कशाला इथे?" वगैरे, वगैरे. पण समहाऊ ती ती वेळच अशी होती, की मी टेंटमध्ये गेले रे गेले, की मला घाम फुटायचा, पॅनिक अटॅक्स यायचे आणि मग तिथे एक ग्रुप आलेला होता. त्या ग्रुपचा अबिदुर रेहमान लीडर होता. मला असं कळलं होतं, की रात्री गाडी जायची आहे लामाला आणि लामाहून ते दुसऱ्या दिवशी सकाळी तेंगाला जाऊन मग काहीतरी खरेदी करून परत ग्रुपसाठी वर येतील. मी त्यांना पाया पडले. म्हटलं, "मी तुमच्या पाया पडते, पण मला इथनं आत्ता घेऊन जा. मला बिलकुल बरं वाटत नाहीये."
तर त्यांनी आधी सांगितलं नको आम्ही 11ला निघणार आहोत, 12ला निघणार आहोत. म्हटलं तुम्ही 1ला निघालात तरी चालेल रात्री, पण मला इथनं बाहेर पडायचंय या सेसनीमधनं. आणि मी रात्री त्यांच्याबरोबर बरोबर त्यांनी 11:30-12ला गाडी सुरू केली. रात्री 12 ते त्या रात्रीच्या इगल नेस्टच्या सुंदर व्ह्यूच्या घाणेरड्या रस्त्यावरनं मी लामाला पोहोचले कशीबशी 2-2:30ला. तर त्यांनी मला सांगितलं, "जर टेंट नसेल तर काय कराल?" तर म्हटलं, "मी गाडीत झोपेन, पण मला जायचंय." पण सुदैवाने टेंट होता तिथे माझ्यासाठी ठेवला होता आणि दुसऱ्या दिवशी मला शशांक भेटला तिथे. म्हणाला, "अरे, तुम्ही इथे कशा?" म्हटलं, "अरे, मला असं-असं झालंय. मला बरं वाटत नाहीये. मला कसं तरी होतंय म्हणून मी मुंबईला परत चालले." त्यामुळे मग तिथून मग त्यांनी मला तेंगाला सोडलं. तेंगावरनं मी गाडी करून मग गुवाहाटीला आले, तोवर माझा फोन चालू झाला होता नेटवर्कमध्ये. नेटवर्कमध्ये फोन चालू झाल्यावर माझी पाल्पिटेशन्स थोडी कमी झाली. पण त्यानंतर एक कानाला खडा राहिला, की नॉर्थ ईस्टमध्ये अशा कुठल्याही कठीण ठिकाणी जायचं असेल, तर तुमच्यापाशी गाडी ही वाहन हे तुमच्यापाशीच कायम असायला पाहिजे. कोणतीही वेळ कधीही सांगून येत नाही. वय कसलंही असो, छोटं असो, मोठं असो. अडचण कुठली आली तरी व्हेइकल हे तुमच्यापाशी पाहिजेच पाहिजे. आणि लोकल माणूस एक तुमच्यापाशी पाहिजे. तो बर्डर असो वा नसो. तो एक तुमच्या हाताशी असला तर तुम्ही अर्धी लढाई जिंकली म्हणायची कुठल्याही ट्रेकची किंवा ट्रेलची असं म्हणून मी तो एक कानाला खडा लावला आणि हा जो फ्रॉग माउथ दिसला मला त्याचा मी फोटो नंतर कुठेतरी काढलेला आहे तो. पण या फ्रॉग माउथ वरनं मला या घटनेची आठवण आली आणि आता जे तुम्ही म्हणालात, की असे काही अनुभव आलेत का? तर फिमेल म्हणून मला अनुभव असे कधीच आले नाहीत कारण नॉर्थ ईस्टमध्ये साधारणतः स्त्रियांना खूपच मान देतात. त्यामुळे खूप आदर करतात तुमचा. त्यामुळे स्त्री म्हणून मला असा कधी वाईट अनुभव नाही आलेला. पण ॲज अ इंडिव्हिज्युअल म्हणालात तर हे या गोष्टी आणि आणि लोकांनी दिलेले सल्ले मात्र तुम्ही पाळायला पाहिजेत. जर त्यांनी सांगितलं 5 नंतर इथनं या भागातनं फिरायचं नाही, तर नाही फिरलं पाहिजे. कारण तिथली परिस्थिती काय असते ही तिथल्या लोकांना त्याचा अंदाज बरोबर असतो. त्यानुसार ते आपल्याला सल्ले देत असतात. उगाच काहीतरी आपण ग्रेट आहोत आणि काही आहे त्यात काही हात काय असं करून चालत नाही. त्यामुळे त्या दृष्टीने हा प्रश्न अ, काढला हे बरं झालं. मला हे नमूद करायचं होतं, की अनोळखी ठिकाणी जाताना तुमच्यापाशी गाडी आणि एक लोकल माणूस हा पाहिजेच पाहिजे. हो, नक्कीच, नक्कीच. लोकल लोकल गाईड्स जे असतात त्यांचा नक्कीच आपल्याला हो, सगळ्या हो, अशा हो. गोष्टींमध्ये उपयोग होतो. कारण त्यांना अगदी तिकडच्या सगळ्या सर्कमस्टेन्सेस बद्दल माहिती असते. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेत 5 नंतर कुठली ऍक्टिव्हिटी चालू होते किंवा काय आणि कोणी बरोबर, कसं कुठे गेलं बरोबर, पाहिजे त्यांना नक्कीच माहिती असतं. बरोबर, बरोबर. सध्या एक सोशल मीडियामुळे सध्या सगळ्या जणांना लाईफ लिस्ट ट्रॅक करायची हो, ईबर्डमुळे म्हणा सगळ्यांना सोपं हो, झालंय ट्रॅक करणं. हो, त्यामुळे हो, एक वेळ अशी की ठराविक पक्षी झाले किंवा ठराविक नंबर झाले 500-600 म्हणा, की हो, त्याच्यानंतर हो, टार्गेट बर्डिंग हा करावा लागतो आपल्याला. हो, सो हो, टार्गेट हो. बर्डिंग बद्दल तुम्ही काय सांगाल? कसं प्लॅनिंग करावं वगैरे त्या संदर्भात? ऍक्च्युली खूप सोपं झालंय टार्गेट बर्डिंग आता. मी जेव्हा सुरू केलं बर्डिंग म्हणजे मी इगलनेसला पहिल्यांदा गेले तेव्हा आय थिंक 2004 किंवा 5 ला गेले पहिल्यांदी. त्यावेळेला लोकल तिथले होते. त्यांना त्या पक्ष्यांची जाण होती कारण त्यांचा रोजचा संपर्क होता. पण बर्ड गाईड असे कोणी तिथे नव्हते त्यावेळेला. त्यामुळे ती संकल्पनाच नव्हती. ह्या भागामध्ये हे पक्षी आहेत, मग तिथे फिरायचं आणि हे करायचं असं होतं. आता कसं होतं, आता खूप सोपं झालंय आणि बर्ड वॉचर्स पण ना खूप वाढलेत. सोशल मीडियामुळे बर्ड वॉचर्स खूप वाढलेत, लोकल खूप वाढलेत बर्ड वॉचर्स. त्यामुळे एकच उदाहरण सांगते. आता मणिपूरला ईस्टर्न ग्रास हाऊल लोकेट झालं. हार्मेन नावाचा एक गाईड आहे. त्यांनी तो गेल्या वर्षापासून तो बघतोय. तर त्यांनी यावर्षी बघितलं आणि मीडियावर टाकल्यानंतर मग इट वॉज ईझी ना. मी गेले त्याला जागा माहिती होती. तिथे गेलो तर बरोबर संध्याकाळी 7च्या ते 8च्या मध्ये उडायचं रात्री. टॉर्च मारला की ते दिसतं आणि जाऊन परत गुल होतं. त्यामुळे रोज कन्सिक्युटिव्ह 3 रात्र आम्ही ते जाऊन बघितलं आणि परत आलो. त्याच्यासाठी आम्हाला काहीच कष्ट घ्यायला लागले नाहीत. त्यामुळे हे लोकल बर्डर्स जे असतात ह्यांचं योगदान बर्ड वॉचिंगला खूप झालंय आणि विशेषतः टार्गेट बर्डिंगला. कारण हा पक्षी इथे दिसतोय म्हटल्यानंतर हे ट्विचिंग सोपं झालंय. मी बर्ड वॉचिंग पेक्षा ट्विचिंग म्हणते याला.
कारण मग जायचं, बघायचं आणि झालं, परत यायचं. कारण त्याच्यासाठी मग आणखीन कोणी 8-8 दिवस तिथे एवढी सुट्टी मिळत नाही. त्यामुळे लाँग इअर डाऊलचं आता तेच झालं. लाँग इअर डाऊल दिघालला दिसल्यानंतर कितीतरी जणांनी येऊन 2 दिवस आले, लाँग इअर डाऊल बघून गेले. कारण लाँग इअर डाऊल हे इतकं रेअर आहे, की मग पटकन परत दिसेल याची गॅरंटी नाही. त्यामुळे बाकीचं बर्डिंग वगैरे अशी सुट्टी आणि हे सगळ्याच मुद्दे लक्षात घेताना टार्गेट बर्डिंग ह्या दृष्टीने खूप सोपं झालंय. लोकल बर्डर्स टाकतात काहीतरी रेअर, की मग आपल्याला जाऊन बघता येतं, की झालं आपला एक लाईफर वाढला. पण खरोखर त्या भागात जाऊन बर्डिंग करायचं असेल, तर मग तुम्हाला प्रॉपर प्लॅनिंग आणि हे करायला लागतं. पण तेही खूप सोपं झालंय, कारण म्हटलं तसं बर्ड वॉचर्सची संख्या, टीचर्सची संख्या इतकी वाढल्यामुळे आणि शिवाय हा म्हणायचं नाही, पण आर्थिक स्थैर्यता या बर्ड वॉचिंगमुळे लोकल लोकांना पण आर्थिक स्थैर्यता आल्यामुळे ह्याच्यामध्ये खूप लोक इन्व्हॉल्व्ह व्हायला लागलेत. पैसा मिळायला लागला बर्ड वॉचिंगमुळे. हे बाकीच्या लोकल लोकांना कळल्यामुळे आणखीन आणखीन नवीन नवीन तरुण मुलं ह्याच्यामध्ये येत आहेत, शिकतात पण येतात. आणि त्यामुळे शहरी लोकांना खूप सोपं झालंय बर्ड वॉचिंग करणं किंवा बर्ड ट्विचिंग करणं म्हणूया. त्या दृष्टीने पहिला काळ थोडासा अवघड होता, कारण गाईड्स कमी होते आणि त्यामुळे मग तुमचं तुम्हाला करायला लागायचं. फार फार तर एक ड्रायव्हर किंवा थोडासा तुटपुंज ज्ञान असणारा कोणीतरी लोकल बरोबर घ्यायचा. त्याची पण माहिती कितपत खरी असेल वगैरे जरा साशंकताच होती. पण आता खूपच सोपं झालंय आणि बायनॉक्युलरचा वापर थोडासा कमी झालाय लोकांचा, कारण फोटो काढायचे आणि मग पुस्तकावरनं ओळखायचा. आपला फोटो सगळ्यात छान यायला पाहिजे. त्यामुळे मग खूप सारे तिथे वेगळे मेजर्स घेतात. सेफ डिस्टन्स ठेवत नाहीत. हे असं आताचं बर्डिंग थोडंसं वेगळं झालंय. पण ओव्हरऑल बघायला गेलं तर आताची मुलं खूप हुशार आहेत. अभ्यास खूप करून जातात आणि त्यामुळे त्यांना पक्षी खूप आरामात मिळतात बघायला, अभ्यास करून गेल्यामुळे. आणि खूप छान आहे, म्हणजे आताची मुलं खूप कष्ट घेणारी आहेत. सोपं पण झालंय सगळ्या दृष्टीने. इझिली होमस्टेज वाढलेत. नाहीतर पूर्वी राहण्याची पण फार प्रॉब्लेम असायचा. राहण्याची कमतरता होती काही ठिकाणी. अवघड होतं. पण आता जसे जसे बर्ड वॉचर्स वाढतायत आणि सोशल मीडियामुळे ई-बर्ड सारखे प्लॅटफॉर्म्स मिळाल्यामुळे जागा पण एक्झॅक्टली कळते, कुठे पक्षी आहे, काय आहे. जरी अगदी तुमच्याकडे बरोबर गाईड नसला, तरी त्याच्याबरोबर ई-बर्ड मध्ये लोकेशन दिलेलं असल्यामुळे तुम्ही तिकडे जाऊन प्रयत्न करू शकता आणि पक्षी आरामात मिळू शकतो. त्यामुळे खूप चांगलं झालंय बर्ड वॉचिंग. जर मनात आणलं, एक 8 दिवस राहिला, तर तुम्हाला खूप छान आनंददायी बर्ड वॉचिंग होऊ शकतं तुमचं. नक्कीच, नक्कीच. एक प्रश्न होता, की तुम्ही आता 1996 पासून बर्डिंग करताय. साधारणतः 24 वर्ष झाली. हो. सो तेव्हा 96 साली तुम्ही जेव्हा बर्डिंग सुरू केलं, तेव्हा आधीचा काळ आणि आत्ताचा काळ हे तुम्ही जस्ट सांगितलंत, की आता खूप सोशल मीडियामुळे बाकी सगळ्या हो, गोष्टी हो, सोप्या झाल्यात. पण हो. हॅबिटॅट वाईज पण तुम्हाला डिफरन्स जाणवला असेल नक्कीच, की आपण तर सगळीकडेच हॅबिटॅटमध्ये बघतोय सध्या. नक्कीच फरक जाणवलाय. खूपच फरक हॅबिटॅट डिस्टर्ब जाणवलाय. होतं, म्हणजे ते आपण ऐकतोय. हां. या आता थोडक्यात उदाहरण, आता हे मणिपूरचा तुम्ही फोटो दाखवताय, मिझोरामचा, सॉरी, मिझोरामचाच फोटो दाखवताय. फॉंगपुईला आम्ही गेले होते सौरभ बरोबर. तर तिकडे मिझोराममध्ये बाकीच्या ठिकाणी काहीच हालचाल नाही. म्हणजे असं वाटायचं, की अरे मिझोराममध्ये पक्षी आहेत की नाही. पण फॉंगपुईमध्ये जे प्रोटेक्टेड एरिया आहे, तिथे लोकल लोक पिकनिकसाठी जातात. त्यामुळे त्यावेळेला त्यांचं इतर काहीतरी गोष्टी चालू असल्यामुळे पक्ष्यांच्याकडे फारसं लक्ष जात नसावं. आणि प्रोटेक्टेड एरिया असल्यामुळे तेवढ्या भागात मात्र पक्षी आहेत. त्यामुळे चिन हिल्स वॉर्बलर आणि ह्युम्स ट्री क्रीपर आम्हाला खूप छान तिथे बघायला मिळाला. पण हॅबिटॅट लॉस हे एक फार फार मोठं कारण आहेच. मिशमी सारखी गोष्ट सांगते ना. मिशमीला मी पहिल्यांदा आय थिंक 2013 ला गेले होते. त्यावेळेचं बर्डिंग आणि आताचं बर्डिंग ह्याच्यामध्ये खूपच फरक आहे. त्यावेळेला वॉट स्ट्रोगॉन इतका आरामात सुंदर दिसला होता आणि आता वॉट स्ट्रोगॉन बघायला मला नाही वाटत मी अलीकडे आता कितीतरी वर्षांपूर्वी पासनं जातीये, पण मला अलीकडे वॉट स्ट्रोगॉन दिसला नाहीये तिकडे.
पण पहिल्यांदी इतका आरामात उडताना दिसला होता इकडून तिकडे खाली. ह्याच्या तिवारी गावच्या जरासा वर जिथे ब्रॉडली फॉरेस्ट आहे तिथे. पण म्हणजे आणि आता म्हटलं तसं की ते मिशमीमधनं रस्ते पण खालनं जात आहेत त्यामुळे डिस्टर्बन्स चिकार आहे. म्हणजे आता हॅबिटॅट लॉस हा एक फार मोठा अ, मोठा प्रश्न बर्ड वॉचिंग मध्ये उपस्थित राहतोय आणि ह्याच्यापुढे राहणार आहे. शिकार कमी काही ठिकाणी होतीये, काही ठिकाणी काही त्याचा परिणाम दिसत नाही, एवढ्या लोकांना शिक्षित करून पण. त्यामुळे जनजागृती शिकारीच्या बद्दल नॉर्थ ईस्टकडे करणं हे फार कठीण काम आहे. अमूर फाल्कन चं एक उदाहरण जर डोळ्यासमोर सगळ्यांनी ठेवलं, तर मला वाटतं काहीतरी त्याच्यातनं जागृती निर्माण होऊन आपल्याला पक्षी निरीक्षणाचा आनंद जास्ती घेता येईल. त्यामुळे हॅबिटॅट लॉस हे एक मोठं कारण आहे. शिकार किती प्रमाणात कमी झाली आहे, किती प्रमाणात जास्ती झाली आहे याचे आकडे बघणं फार कठीण आहे. पण जे काही दृश्य दिसतंय ते काही फारसं सुखावह नाहीये. अजूनही हातामध्ये गलोल अ, नंतर बंदुका अशा दिसतातच येता जाता. थैल्यामध्ये पक्षी दिसतात. आत्ताच आम्ही मेचुकाला जाऊन आलो. तिथे लहानापासून थोऱ्यापर्यंत सगळे रस्त्यावरती गलोल मारत बसले होते. त्यांच्या हातामध्ये युहिनाज होत्या त्यांच्या पिशवीमध्ये मारलेल्या. सो हे कठीण आहे थोडंसं. त्यामुळे जी हो. शिकार थांबणं, हॅबिटॅट लॉस होणं हे सगळं कमी झालं तर आपल्याला पक्षी आणखीन आणखीन बघायला मिळतील. ओके. अजून तुमचे काही म्हणजे काय भारतातले भाग बघायचे राहिले तर सध्या आपण लॉकडाऊनमुळे सगळेच घरी आहोत कोविड-19 मुळे. हो. तर असं लॉकडाऊन नंतर तुमचा काही इमिजिएट प्लॅन आहे का? मी आत्ताच ऍक्च्युली जाणार होते वलॉंगला. माझा तो पॅराकिट राहिलाय डर्बियन बघायला. ती माझी आत्ताची ट्रिप कॅन्सल झाली. ती आता एकदम पुढच्या वर्षी कारण तो एप्रिल शिवाय समर शिवाय दिसत नाही साधारणतः. तो एक राहिलाय. एक स्लेटर मोनल मिशमीचा एकच राहिलाय. असे एक राहणारे पक्षी भरपूर आहेत. स्लेटर मोनलची पण गंमत आहे. गेल्या वेळेला मी असताना आपले 2 बर्ड वॉचर मित्र मला भेटले होते, शुभादीप आणि गरिमा. आणि त्यांनी सांगितलं, "अरे आरामात दिसतोय. आम्ही मेल फिमेल इतके बघितले, तितके बघितले. तुम्ही 5 वाजता बरोबर तिथे हजर राहा. तुम्हाला दिसेलच." पण इतकं नशीब खराब असतं काही वेळेला. दुसऱ्या दिवशी इतका जोरात पाऊस नोव्हेंबर सारख्या महिन्यामध्ये इतका जोराचा पाऊस यावा, की तुम्हाला 5 फुटावरचं पण काही दिसत नव्हतं. आम्ही मारे अगदी 5ला जाऊन ते बसलो. पण बारीक-बारीक बर्फाचे कण पडत होते. स्नोफॉल म्हणू शकत नाही त्याला, पण बर्फाचे कण पडत होते, पाऊस पडत होता, 5 फुटावरचं दिसत नाही. याच्यात काय तुम्ही बघणार? आणि सतत 2 दिवस तो इतका कोसळला, की आम्ही बाहेरच पडू शकत नव्हतो कुठेही बर्ड वॉचिंगला. आणि तिसऱ्या दिवशी परत जाताना अजून एक बर्ड वॉचर मित्र भेटला. म्हणाला, "मी चाललोय स्लेटर बघायला. पाऊस थांबलाय का?" म्हटलं, "आता थोडा-थोडा थांबतोय, पण आहे अजून." आणि त्यांनी तिसऱ्या दिवशी म्हणजे तो पोहोचला. त्याच्या दुसऱ्या दिवशी पहाटे स्लेटर बघून तो परत आला. त्यांनी मला लगेच WhatsApp केला, "मी बघून आलो" म्हणून. म्हणजे इतकं नशीब त्या 2 दिवस इतका पाऊस कोसळला, की आम्हाला तो दिसलाच नाही. आणि आधी आणि नंतर गेलेल्यांना सगळ्यांना तो स्लेटर मोनल दिसला. तो अशी ही गमती-जमती या प्रत्येक पक्षाच्या राहतात आणि मग ते तुम्हाला परत जावं लागतं. म्हणून पुढचं आता तू विचारलंस तसं, की आता पुढे मला स्लेटर मोनल नोव्हेंबरमध्ये जाऊन बघायचंय. बघूया आता. काय माझ्यावरती कृपा करतो का नाही करतो? नक्कीच, नक्कीच. तुम्हाला मँग्रोव्ह दिसेल, पिटा दिसेल. स्वेटर मला बघायचाय. दिसेल. ओरिसाला जाऊन मँग्रोव्ह पिटा बघायचाय. नंतर ओरिसाचं वेडर्स येतात ते बघायचेत. पेलाजिक मी अजिबात बर्डिंग केलेलं नाहीये. त्यामुळे माझं पुढचं टार्गेट पेलाजिक असेल आणि ते मला फार कठीण वाटतंय. कठीण वाटतं इन द सेन्स आयडी करायला बोटीतनं इतकी बोट हलते आणि त्यामुळे अमेयाचं वेबिनार ऐकायला मला खूप आवडेल. हो. नाही तुमची जिद्द आणि चिकाटी खूप कमालीची आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचे जे काही टार्गेट बर्ड्स आहेत ते तुम्हाला नक्की दिसतील. हो, अ, हो. अशी आशा एक करूया. हो, नक्की, नक्कीच. एक प्रश्न मुलाखतीच्या शेवटच्या प्रश्नाकडे मी येतो.
कारण आपल्याला अजून हो. प्रेक्षकाचे पण काही प्रश्न आहेत ऑलरेडी चॅट बॉक्स मध्ये आलेले आहेत. एक ओके. शेवटचा प्रश्न माझ्याकडनं की न्यू जनरेशनचे बर्ड वॉचर आहेत किंवा आपली तरुण मंडळी आहेत तर त्यांच्यासाठी तुम्ही हो. काय मार्गदर्शन कराल त्यांना कसं बर्ड वॉचिंग अरे बापरे, मी या काय संदर्भात? मार्गदर्शन करणार? मी काय मार्गदर्शन करणे की अजिबातच अभ्यासू नाही किंवा मोठी नाही. सगळ्यांची हेल्प तुमचा अनुभव करूनच खूप दांडगा आहे 24 वर्षांचा असो त्या अनुषंगाने तुम्ही तरी नक्कीच मार्गदर्शन सांगितलं करू शकता. तुम्हाला तसं की सोशल मीडियामुळे जास्ती प्रसिद्धीच्या मागे लागण्यापेक्षा अभ्यास केलेला नेहमीच चांगला. बायनोक्युलर वापरणं हे अत्यंत उत्तम आहे. पहिले बायनोक्युलर वापरायचे आणि मग फोटो काढायचा तरच तुम्हाला तो पक्षी नीट कळतो. फोटो काढून काय ठीक आहे सगळ्यांचे फोटो असतात तसा आपला फोटो छान येईलही पण नंतर आपल्याला पक्षी समजला की नाही हे बघण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. ते थोडेसे कष्ट घेतले तर मग काय आताची मुलं खरी खूपच हुशार आहेत. हे एकच एवढं पथ्य सांभाळलं तर मला वाटतं सोन्याहून पिवळं. हो नक्कीच म्हणजे आपण कुठल्या नवीन भागात जात असतो तर त्यांचे लोकल लोकांचे वगैरे त्यांचे काय सजेशन्स असतील ते सगळे पाहिले पाहिजेत आणि बाकी तर बरोबर, ज्ञानसाठा वगैरे आपल्याकडे आता सध्या आहेत बाकी बरोबर. वेबसाईट आहेत फील्ड गाईड्स आहेत बरेच हो, पण हॅबिटॅट एक्सप्लोर करून आपण करू शकतो म्हणजे चांगल्या प्रकारे बरोबर. अ, हो, तर तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी नक्कीच शुभेच्छा तुमचे सगळे टार्गेट्स धन्यवाद. पूर्ण होत अशी अपेक्षा आणि आपण काही प्रश्नांकडे येऊया आता प्रेक्षकांनी काही प्रश्न आपल्याला विचारले तर त्यांचे बरं, पण प्रश्न घेऊया आपण एक दोन ठीक आहे. हो. Yeah. Tanmay, wait, I'll read it out for you. 1 second. So, आपल्या बरोबर आज I think Adis sir, are you also around? Adis sir, then Saurabh is also around. I think Amay, you are also around. हे सगळे गुरु आहेत And हो. Shashank, Shashank, I think you are also around. Are you guys around? Okay, so I'm gonna ask a series of questions now. बरेचसे questions आपल्याकडे आहेत. So not just Alka ma'am, but any of you guys can also answer it. Either Adis sir, Saurabh, Amay, or Shashank. You all also can tag along with ma'am and answer the questions. Can questions बरेच वेगळ्या प्रकारचे आहेत. So you know, a collaborative answers will also be interesting. सगळ्यात पहिला प्रश्न आपल्याकडे एक इंटरेस्टिंग आहे. एक मिनिट, I'm just gonna go through it. Francis sir आपल्याला विचारतात आहे, Alka ma'am, how do you plan and manage the finances for all these multiple trips? I think the most important one. ऍक्च्युली अगदी टू बी फ्रँक मी हे सगळं सुरू केलं तेव्हा माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या आर्थिक जबाबदाऱ्या सगळ्या संपलेल्या होत्या आणि माझे मिस्टर रिटायर झाल्यानंतर त्यांनाही फिरायची आवड आहे त्यामुळे आणि मला बाकीचे कसलेच शौक नाहीयेत सिनेमा बघणं नाही हॉटेलिंग करणं नाही त्यामुळे तिथे माझा खर्च वाचतो थोडासा किंवा कुठल्याही पार्ट्या वगैरे करायच्या नाहीत असं असल्यामुळे थोडासा पैसा साठवलेला आहे आणि ह्याच्यापूर्वी कधी आम्ही चेन वगैरे कधी केली नाही त्यामुळे आम्ही पैसे थोडेसे गाठीशी बांधलेले होते म्हणजे सेव्ह केलेले होते त्यामुळे ते आता आम्ही माझ्या हॉबीसाठी मी आता वापरते. Okay, thanks ma'am, thanks. I hope Francis sir you got your answer. Okay, we have another question, which is, what do you think? So Radhika ma'am is asking, what do you think about unethical practices by people who wants lifer at the cost of birding well-being also? So ma'am can also answer. Shashank, anybody can also answer. Yes, I think these experts can answer very well. Shashank, Hello. Saurabh. हाँ सर हो ऐकायला येतं. So the thing is, like, it's always about whenever you go and bird, like it can be in your backyard, it can be outside, it can be anywhere. The first thing you should always think about the well-being of the bird. It comes first, and all lifers and everything comes later. There have been occasions where I have left bird alone because if I would have invaded that stream, it could have actually created a problem. And I have left bird during my big year as well, for that matter. So it all depends on how you. Finally, it's a personal thing, but it's always important that you always have to think about bird first. And when you
make that as a priority, it always takes care of while birding. So that's the best way I would suggest. Okay, thanks, Shashank. I think absolutely correct, because my experience is when we were trying for painted bush quail, we tried it for say 5 minutes and then we left, because we thought that it's not good to harass the bird. It was not coming down at all. It was calling from Munnar, up. if I remember it correctly. Yes, I'm Munnar. So you should leave the place immediately if the bird is not coming or the bird is not responding. Okay. Anybody else among Adi sir, Saurabh, you want to add in something? Mayu, if you are around, Mayuresh Katakar. Okay, I'll move on. Next question is, what is your opinion about bird baiting and hide photography? This practices has been increasing. How ethical is it? This is Shashank Jadhav who is asking the same thing. Shashank. Even Alka ma'am, Shashank, Amay, anyone can answer this question. Actually, my experience, I went to one place, one or two place for this hide photography, but I didn't enjoy at all. You get good photographs, but it's not challenging. The bird comes and then they eat, and जो ready-made food मिलता है, तो it's not enjoyable. And ethical, I don't know. Means I think if it's a natural food and if it's not disturbing the bird, it should be okay, because you are conserving birds. Otherwise, if they are starving and if they don't get food outside, as we are talking about the habitat loss and everything, so in a way, if there is a habitat loss and the birds are starving and they're not getting food, it is quite fair enough to feed them, but not for business purpose. That's what I feel. Yeah. Any of you other guys want to join in? Or should we move on to the next question? Yes. Okay. Next. So Swati ma'am is asking, Alka ma'am, do you use e-birding? No, because I don't know how to use it. I have tried it so many times, but I can't. Okay. I'm Thanks, not a ma'am. technology savvy person, so No, not a problem at all. Sumit is asking, how much time do you spend birding in a year? Also, how has your birding experience changed with twitching versus bird watching? first question was what? How much time do you spend birding in the year? Most of the, quarterly, maybe 8 days in 2 months, I just go out for birding. It all depends on the season. Winter is good, summer is good, and of course from July to October, there is no birding, very less birding. Okay. The next question Sumit is trying to ask is, how has your birding experience changed with twitching versus bird watching? See, because of this life list and new birds coming up, the twitching has increased. Because see, for if you are spending so much money only on a bird, or only on a bird which is very common, so it's not this monetary constraints are also there. So you just can't go on making trips for general birding after completing 1000 or maybe 1100 birds. So after that, there is a limitation of finances also.
So if there is a new bird, then of course, naturally you switch on to twitching. So I think the switching starts after quite a number of birds. Yes, yes, yes. Prathamesh, can I add something here? Yeah, Shashank, please. Okay, so there is like one thing which I see financially. If I think about it, it is out of syllabus. I can't even think about it. But whenever I go out and watch birds, and it's against twitching. So, for example, personally, I don't take flights to go and twitch birds. But the thing is, whenever I go out and watch birds, even it could be while twitching, it could be like just watching birds in my backyard. So one thing one should always think about is if it's making me better. So either case is like if when you're twitching, even if you are bird watching, I always feel that okay, I come back as a better birder, and that's what should matter eventually. So even as long as you learn from whatever you do, either it could be twitching or birding, and if you are learning more about birds, if you are thinking like if you're getting better birder, then of course why not? Either way, it's a fair game. Thanks, man. Thanks. Thank you. Does anybody want to add anything? Yeah, Prathamesh, I like to come. Yes, sir. I just want to come to that question again. About ethical birding. Let me put forth my views as well. Okay. Yes, sir. Yeah. So what I feel is, ethical birding, and as Shashank and Alka ma'am said, is of course there is a thin line about ethical birding, and it is not just about, you can't consider only birding as only birding in this. You should also consider everything. Mammal watching, tiger watching, and butterfly photography, everything. You can't just restrict yourself when you talk about ethical things about nature. You can't just restrict yourselves to birding. One of the things is that you should have your limitations. You should put forth the birds as in front, that they should not be disturbed, and everything else is next. So there are several aspects, like don't night photography, you don't put a flash, or you don't play the bird calls to so much that it will alter its behavior and so on. One of the other things is that I'll give you an example how it is a very thin line, is that when you go for birding, it itself is an invasive thing. Okay, you go and look at birds through your binoculars, you are actually revealing their position. Especially true when you are actually watching nightjar, like actually focusing the things on them, that itself is bird invasive to them. So does it mean that you should not do birding as such? No, you should do the birding, but you should have your own limitations. I hope you got the point. And at the same time, we should think from a very large perspective, like whether you should do a flash photography for the butterflies, whether you should keep a bait for butterflies, where the butterflies come, then whether you should rear the caterpillars and so on. So a lot of things and aspects are there in that. But I think if we keep that limitations, and understand that finally we are not disturbing the birds or the butterflies or the tigers, then I think there has to be a win-win situation for both. So I think from this perspective, the bird ethical line is very thin, and everybody should consider this and keep the birds and other animals first, and then the rest of the things. Thanks. Thank you, sir. Thank you so much. That was really nice. Okay, so we have another question for Alka ma'am. This is by Yash. The most beautiful and favorite bird you have seen till date? No, it's very difficult. I mean, very difficult to say like this. As I told you, my favorite group is parrotbill, but most beautiful bird I can't say. Each and every bird is beautiful on its own way, because I can't answer this question. I like all the birds. All the birds are beautiful.
Thanks, man. Thanks. We have another question from Ankit. Do you have any birds bucket list? Yes, I want to see mangrove pitta. I want to see western tragopan, which is very difficult in this life for me. At least I think after researching the habitat of western tragopan, which looks very difficult for me. But yes, it's in my bucket list. Then scletomonal, then some bush warblers. Actually, I like warblers. That group is also very interesting and challenging. So the remaining warblers I want to see. So that's it. And pelagic, of course, I have not done pelagic birding as such. Only once I did a pelagic trip, but that's on my list. That's it. Thanks, ma'am. Thanks. Francis sir Thank is you. asking, I think, before I take Francis sir's question, Radhika ma'am, do you have a question because you raised your hand? Okay, never mind. We'll continue. Francis sir is asking, have you done birding in other countries apart from neighboring countries? Yes, I have done birding in Antarctica. I have done in Kenya. I have done in Norway, some part of Europe. So, but it was not a fully birding trip. I was on a trip, and then one day I spent for birding. But in Antarctica, yes, it was a birding trip. That's Okay. it. Okay. I think we are done with the questions. Any more questions? Milind, do we have any questions on the group? Milind? No. No. No Okay. Okay. Great. Okay. Great. So, do we have? Does any one of you want to say something? Either Radesh sir, Shashank, or Saurabh or Amma, if you want to say something about Alka ma'am and her experience, because you guys have always been there for her and to help her. Anything? Yes, Do you want to yes. say something about All her? the credit goes to them. Yeah, Prathamesh, I would like to tell something about Alka ma'am. Yes. Okay, Alka ma'am, it was a fantastic, talk. Actually, तुम्ही एवढं सहजतेने आणि एवढ्या गुंतून गेल्या त्या पक्ष्यांच्या प्रवासामध्ये की आम्हाला पण तुम्ही तुमच्याबरोबर त्या प्रवासात नेलं. ठीक आहे. Thank you आणि so much. एवढं सहजतेने तुम्ही ते सांगितलं आणि मला तर तुम्ही मला कोणी असं विचारलं की तुझा प्रवास कसा झाला तर मला एवढं आठवणार पण नाही. मला माझी मेमरी खूपच कमी आहे. पण तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी आठवल्या, तुम्ही त्या सहजपणे मांडल्या आणि सविस्तरपणे मांडल्या. एक. दुसरी गोष्ट मला अजूनही आठवतंय की आपण कसं बाईकवरनं जायचो उरण वगैरे हो. ला होय, तेव्हा हो. उरणची परिस्थिती जी आपण बघितली कदाचित आत्ताच्या पिढीने ऍब्सोल्युटली बघितली नाहीये किंवा त्याला कल्पना पण नाही ना. नसेल. ते बरोबर, उरण अगदी. आणि हो. एवढं सांगेल अलका मॅडम बद्दल की त्यांचं म्हणजे उत्साह जो आहे तो तेव्हा पण तेवढाच होता आणि आत्ताही तेवढाच आहे. जरी ते म्हणत असतील की किती म्हणजे आता वय झाले वगैरे काय नाही. ऍक्च्युली त्यांना बघून बऱ्याच लोकांना इन्स्पिरेशन मिळतं, आजही मिळतं, उद्याही मिळत राहील, आम्हाला सुद्धा मिळत राहतं. आणि त्यांच्याकडे बघून असं वाटतं की नाही अरे अलका मॅडमनी बघितलं तर आपण पण म्हणजे केपेबल आहोत. माझं अजूनही एवढं फिरून सुद्धा अलका मॅडमच्याही आधी जस्ट चालू झालेलं माझं बर्डिंग म्हणजे लहानपणापासूनच. पण अजूनही तेवढं 1100 स्पीसीज मी पोहोचलेलो नाहीये. आणि ऑफकोर्स ते पोचण्यासाठी ते सर्वांना शक्य होत नाही. ते जिद्द पण लागते. मॉनिटरी बेनिफिट किंवा मॉनिटरी बॅकअप हे एक वेगळी गोष्ट आहे. पण हे जरी असलं तरी पण ती जिद्द आणि ते कमिटमेंट लागतं ते अलका मॅडम कडे जबरदस्त आहे. आणि आय एम शुअर की बरेच लोक तुमचा आदर्श घेऊन पुढे त्यांचं बर्डिंगची वाटचाल चालू ठेवतील. थँक्यू मॅडम. थँक्यू फॉर दिस वंडरफुल सेशन. थँक्यू. मला सर्वांचे आभार मानायचे आहेत. विशेषतः आदेश, सौरभ, शशांक, डॉक्टर वैभव, मयुरेश आणि मनोज शर्मा, हरकिरत आणि ज्यांनी माझ्या 1100च्या पुढच्या बर्ड्सना आणि 1100 पर्यंत ज्यांनी मला खूप मदत केली
त्यांच्यामुळे मी इथपर्यंत येऊन पोहोचले. काहींनी मला खूप सपोर्ट केलेला आहे की नाही, यू कॅन डू इट, यू कॅन डू इट. त्यांचे पण आभार. आणि मानसिक सपोर्ट खूप लागतो. आर्थिक सपोर्ट माझ्या मिस्टरांनी केला आणि एकटीला मला जायला परमिशन देतात, हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. कारण एकटी स्त्री फिरणं हे आजकालच्या काळामध्ये काय किंवा जुन्या काळात सुद्धा काय कठीण आहे थोडंसं. पण त्यांनी माझ्यावर विश्वास टाकून तेही मला प्रोत्साहन वेळोवेळी देत असतात. या सर्वांच्यामुळे हा प्रवास अगदी सुखकर आणि छान झालेला आहे. आणि होप की मला अजून माझी ताकद वाढेल आणि मी अजून मला जे बघायचे पक्षी ते मी बघू शकेन. आणि जे काही मला काम करायचंय पुढचं नेचर रिलेटेड ते मी करू शकेन. माझा खरोखर जे रिटायर झालेत त्या लोकांसाठी हे सांगणं अत्यंत गरजेचं आहे की हा एक अत्यंत उत्तम वेळ जाणारं हे साधन आहे आणि त्याच्यामुळे तुमच्या सगळ्या व्याधी नष्ट होतात. तुमचे मानसिक आजार सगळे दूर होतात. त्यामुळे हे जरूर जरूर तुम्ही परस्यू करा. आणि मला इथे बोलवल्याबद्दल आणि माझे काही चार विचार अगदी जे काही बेसिक होते ते ऐकल्याबद्दल, कारण इथे सगळेजण खूप एक्सपर्ट्स बसलेले आहेत, त्यांच्यासमोर मी बोलणं म्हणजे अक्षरशः थोडंसं मला कानकोंड होत आहे. कारण या सर्वांचे एक्सपिरियन्सेस खूप प्रचंड असणार आहेत, कष्ट खूप असणार आहेत. त्या मनात माझं हे काहीच नाही, पण ते ऐकून घेतल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार अँड थँक्स ऑल ऑफ यू फॉर लिसनिंग टू Thank मी. you. Thank you. प्रथमेश, I think Sasan, you wanted to say something. Yes, Sasan. येस. सो कसं आहे की 1130, 1140, 1200 हे काही नंबर आहे. पण काय इम्पॉर्टंट असतं की आपण जेव्हा जातो जंगलामध्ये आणि पक्षी बघतो आणि त्यांच्या आणि अलकामध्ये मला एक बोलायला डेफिनेटली आवडेल की सम ऑफ माय बेस्ट बर्डिंग एक्सपिरियन्सेस आर देअर विथ बीट इन निकोबार, बीट इन अरुणाचल किंवा आसाम किंवा इवन सिक्कीम टू मेनी अदर प्लेसेस, इवन मुंबई फॉर एक्झाम्पल. अगदी रामधरणेश्वरचं बर्डिंग आठवतं, जिकडे आपण आम्ही भरपूर पक्षी बोलतो. असं नव्हतं की तिकडे काही लायफर होते, त्यांच्याकडे पण लायफर नव्हते, माझ्याकडे पण लायफर नव्हते, पण अजूनही असे काही मोमेंट्स, काही बर्डिंग सेशन्स असतात जे आपल्या लक्षात राहतात. आणि बरोबर बरेचसे एक्सपिरियन्स आहेत जे अजूनही लक्षात आहेत माझ्या. म्हणून आणि आणि एक्स्पेशली वयाच्या 50 नंतर सिरियस बर्डिंग सुरू करून एवढे पक्षी बघणं आणि एवढ्या जिद्दीने पक्षी बघणं हे खूप कमांडेबल गोष्ट आहे. आणि मला असं भारतात अजून कोणीही अशी व्यक्ती आठवत नाही ज्यांनी एवढ्या उशिरा बर्डिंग सुरू करून सुद्धा एवढे पक्षी बघितले, एवढे वाईल्ड लाईफ एक्सपिरियन्सेस घेतले, असं मला कोणी आठवत नाही अजून तरी, लक्षात तरी मला अजून येत नाही. त्याच्या मानलं पाहिजे. Thanks, Shashank. That was really nice, actually. So, Saurabh's mic चालू आहे, so I'm going to read out Saurabhनी type केलेला आहे. So Saurabh says it was a very nice talk and from the heart. I am a witness to some of these stories and also have heard them many times. And yet, it's still so much fun. You know, she's inspiring and really loves what she does. Also pushes Mr. Shekhar to do so many things, and in turn, he encourages her so much and supports all she wants to do. It was simple and inspiring. And wish you the best. Do more and more. Thank you. Saurabh says that. Yeah. I think, yeah. So, without taking any more further time, thank you so much, Alka ma'am, for Thank you so much. coming on board. Thank From you Birds so of much. Thane and Raigad district, we would like to thank you for your time. खूप मजा आली, खूप मजा आली. मला Thank you वाटत so होतं much. 40 मिनिटं आहे, त्याच्याऐवजी खूप वेळ घेतला त्याबद्दल सॉरी. अरे नाही ma'am, there is no time limit, especially Okay. when such sessions are there. No time limit for that. Tanmay, I want to thank you for your time and for the wonderful session that you hosted. Thank you so much, Tanmay, for your time, and thank you so much, Adis sir, Shashank, Saurabh, Amay, Mayuresh, for your time and for your comments and feedbacks. We look forward. We have an upcoming session tomorrow also. Amay is going to lead that session. So that's an interesting session. And we have some exciting sessions coming up for the next weekend also. So stay tuned. We'll announce those by Sunday night only. And with this, I want to thank you. Yeah. You guys have a wonderful week. Stay safe and see you all soon. Yeah. Thank you all. You Stay can put up safe. your Thank you. feedbacks and comments on the WhatsApp group. And Alka ma'am, thank you once again. Thank you so much. Thank you. Bye. Yeah. You all can start leaving the group and I'll have a copy of this. Thanks, guys.